नमस्कार. इथं गझलेच्या तंत्राबद्दल फारच कमी किंवा काहीच माहिती नाही आहे किंवा वृत्त कसं असतं ते ज्यांना ज्यांना समजा माहिती करून घ्यायचं आहे तर त्यांनी हात वर करा एकदा. कोणाकोणाला समजून घ्यायचं आहे काय असतं ते. ओके ठीक आहे बसा बसा बस. सुरुवात करतो. मुळात गझल ही एक काव्यप्रकार आहे आणि त्याचा तुम्हाला माहिती आहे काव्यप्रकार आहे वगैरे वगैरे ते व्याख्या वगैरे आपण ऐकल्या सगळ्या. गझल हा मराठीतल्या वृत्तबद्ध आणि यमकबद्ध कवितेशी नातं सांगणारा काव्यप्रकार आहे पहिली गोष्ट. त्यामुळे त्यात वृत्त आणि यमक कशा प्रकारचं आहे ते समजून घ्यावं लागतं. ते इतर प्रकारच्या कविता ज्या वृत्तबद्ध त्याच्यात थोडंसं हटके असतं आणि त्याचा थोडासा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. त्याबद्दल आपण एक पॉईंट वाईज मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो प्रत्येक वेळेला. जीवन सर आहेत माझ्याबरोबर, जीवन धेंडे सर, शिक्षक आहेत ते प्राथमिक शाळेत आमच्या गावाकडे. ते फळ्यावर तुम्हाला थोडक्यात काही पॉईंट्स सांगतील. ज्यांना ते लिहून घ्यायचे असतील ते पॉईंट्स लिहून घेऊ शकता. सर, मराठी गझल हा वृत्तबद्ध आणि यमकबद्ध कवितेशी नातं सांगणारा काव्यप्रकार आहे. त्याची एक चौकट म्हणजे आकृतिबंध आहे. त्या चौकट हे नाव दिलं कारण त्याला 4 मुद्दे जर तुम्ही लक्षात घेऊ शकलात तर त्याच्या बाहेर त्याचा आकृतिबंध नाही आहे. मराठी गझल चौकट काय सांगा. चौकट पहिला मुद्दा आहे. चौकट झाला. एक समान वृत्त ऑब्लिक लय म्हणल्या लय वृत्त किंवा लय. दुसरा मुद्दा आहे यमकबद्धता त्यातली रदीफ डॅश रदीफ. पुढं आहे यमकबद्धतेचा दुसरा अंग आहे काफिया. यमकबद्धतेत काफिया आणि काफियानंतर कंसामध्ये त्यात अलामत हा शब्द लिहा. अलामत म्हणजे स्वरचिन्ह. आणि चौकटीचा जो चौथा स्तंभ आहे तो आहे शेर. शेर ही स्वयंपूर्ण अर्थाची सार्वभौम अर्थाची स्वतंत्र कविता असते आणि गझलेमध्ये प्रत्येक शेर हा अशी स्वतंत्र कविता असते. शेर हे गझलेचं एकक आहे. गझलेचं एकक म्हणजे 1 शेर 2 शेर 3 शेर 5 शेर 7 शेर आणि प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता आहे. तर ह्या 4 स्तंभांवरती गझलेचा डोलारा सगळा आहे तो उभा असतो. यातला वृत्तबद्धता हा प्रकार शिकायचा असेल तर आपल्याला वृत्तबद्धता लिहा सर. वृत्तबद्धता तर वृत्तबद्धता वृत्त का पाळतात. वृत्त लिहू नका तेवढं, फक्त वृत्तबद्धता लिहा. तर वृत्त पाळल्यावर काय होतं, ओळी लक्षात ठेवायला सोप्या, गुणगुणता येतील अशा. एक बेसिक म्हणजे नाद सौंदर्य आणि त्याचं सौष्ठव जे असतं एका रचनेचं सौष्ठव हे त्यामुळं पाळलं जातं. आणि हे पाळणं हे आकृतिबंधाचा पहिला हेतू आहे. म्हणजे आपण ज्या ओळी लिहितो त्या रसपूर्ण होतात, त्यांना नादांचं एक सौंदर्य मिळतं आणि एक सौष्ठव मिळतं. ते हेतू पहिला आकृतिबंध ह्या 4 मगाशी आपण ज्या गोष्टी लिहिल्या त्या पाळण्याचा पहिला हेतू तो आहे. आणि दुसरा जो हेतू आहे तो आहे की ते जे आकृतिबंधाचे आपण पालन करतो त्यामुळं आपल्या शब्दांना जशी शिस्त मिळते तशी हळूहळू आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला म्हणजे आपल्या खयालांनाच एक शिस्त मिळत जाते. आणि ही विचारांना चिंतनाला येणारी शिस्त हे आकृतिबंध पाळण्याचं दुसरं कारण आहे, दुसरा हेतू त्याचा तो आहे. आता आकृतिबंध महत्त्वाचा की आशय महत्त्वाचा हा कवीला नेहमी कवितेमध्ये प्रश्न विचारतात की आशय महत्त्वाचा आहे. गझलेमध्ये कसं आहे आकृतिबंध आणि आशय दोन्हीला समान महत्त्व आहे. याचं कारण काय आहे
की आशय हा कवितेचा आत्मा असतो आपण असं म्हणलं, आणि आकृतिबंध म्हणजे त्याचं शरीर आहे. तर शरीर आणि आत्मा जर दोन्ही एकत्र असेल तर त्याला आपण जिवंत माणूस म्हणणार ना. जर फक्त आत्मा असेल तर आपण त्याला काय म्हणणार, प्रेत आहे म्हणणार. आणि फक्त शरीर असेल, निर्जीव असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, कलेवर आहे म्हणणार. म्हणून ती जिवंत कविता होण्यासाठी म्हणून गझल ही जी कविता आहे, एक शेर त्यातला जो फॅक्टर आहे, तो जिवंत होण्यासाठी त्याला आशय आणि आकृतिबंध हे दोन्हीही पाळणं महत्त्वाचं आहे. आता आकृतिबंधामध्ये एक शिस्त असते मी म्हणालो, तर ती शिस्त कशी गणितीय पद्धतीने बघता येते. आकृतिबंधामध्ये शेर ही 2 ओळींची कविता आहे, बरोबर. तर शेराला हिंदीमध्ये बैत असं पण म्हणतात. बैत हा शब्द द्वैत ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि द्वैत म्हणजे काय, तर द्वंद्व, 1 आणि 2, बरोबर. तर 1 आणि 2ची किमया सगळ्या आकृतिबंधात कशी सामावलेली आहे, तर हे जे वृत्त जो आपला पहिला प्रकार आपण बघितला, तर वृत्त मोजण्याची किंवा लय मोजण्याची पद्धत जी आहे ती 1 आणि 2 ह्याच परिमाणामध्ये आहे. 1 आणि 2, 3, 4 असं मोजत आहेत, 1 2 1 2 अशा प्रकारे. शेर ही जी कविता आहे ती 2 ओळींची कविता आहे. परत दोन संख्येचं महत्त्व आलं. त्यातली जी यमकबद्धता आहे, ती यमकबद्धता तिचे 2 अंग आहेत. एक आहे काफिया, एक आहे रदीफ. परत 2 हा आकडा आला. शेरामध्ये जो आशय आणि विषय आपण समजावून सांगतो, ते 2 बघा, आशय आणि विषय, त्यातून आपण चिंतन मांडतो. त्या चिंतनाला 2 अंग आहेत. एक तर भावनेचं अंग आहे आणि दुसरं आहे ते विचारांचं अंग आहे, बरोबर. तर भावना आणि विचार 2 झाले. शेर आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा 2 प्रकारे आस्वाद घेता येतात. पहिलं म्हणजे त्याचं आकलन करून घ्यायचं, अर्थांचं आकलन, आणि दुसरं आहे त्याचा सौंदर्यबोध. परत 2 हा आकडा आला. अशा प्रकारे ही शिस्त 1 आणि 2 ह्या द्वैतामधून येणारी शिस्त, आणि त्यातून मग साधलेलं अद्वैत जे आहे, अर्थाचा एकरूपपणा, एकजीवपणा, हे द्वैत अद्वैत अशा प्रकारची ही फॉर्मॅट आहे असं मलाच ज्यांनी तो ठरवला असेल त्यांनी तो कोणत्या अभ्यासातून ठरवला आपल्याला माहीत नाही. निश्चित काहीतरी अभ्यास करून ते सिद्ध केलेलं शास्त्र आहे. पण आपण त्याच्याकडे आत्ता जे बघतोय ते मला तर ह्या 4-5 गोष्टी दिसल्या की द्वैत आणि अद्वैत याचा संबंध, 2 ओळींचा शेर, 1 आणि 2ची परिमाणं, 1 to 1 वगैरे मोजणं, आशय आणि विषय, परत मग आकृती, त्याचं जे अर्थाचं आकलन आणि सौंदर्यबोध, ह्यात शिस्त जी असते ती गझलेला मिळते आणि ती तुम्हाला बघताक्षणी जाणवते. त्याचा काही शास्त्रशुद्ध अभ्यास जरी रसिकांना नसला तरी जेव्हा आपण शेर ऐकतो, गझल ऐकतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की या लोकांनी ज्यांनी जी गझल लिहिली आहे त्यांनी ती बरोबर कॉम्पॅक्ट शिस्तबद्ध पद्धतीनं ते हाताळलेलं आहे आणि ते रिपीट होत राहतं. एक शेर झाला त्याचं तर वृत्त आणि यमक आहे तेच परत रिपीट होत जातं. त्या रिपिटेशनमधून त्यातून एक नशा निर्माण होते आणि जी गझलेच्याबद्दल लोकांना जे आकर्षण आहे महत्त्वाचं, ते आकर्षित करून घ्यायला पहिलं कारण ती नशा आहे, तिचा आकृतिबंध. त्यामुळे आकृतिबंध हे गझलचं व्यवच्छेदक लक्षण आहे. व्यवच्छेदक म्हणजे ती आकृतिबंधापासून वेगळी करता येत नाही. आकृतिबंध जर नसेल पण गझलेसाठी आवश्यक किंवा काव्यासाठी आवश्यक असे सगळे गुण जर तुमच्या लेखनामध्ये असतील तर ती गझल ठरत नाही. त्याला आकृतिबंध पाहिजे. म्हणून आकृतिबंधाचं महत्त्व असं आहे की तो त्याच्यापासून वेगळा करता येत नाही. आता आकृतिबंधामध्ये सर्वात पहिलं मोजायचं वृत्त कसं मोजतात. बऱ्याच लोकांना ही बेसिक माहिती माहीत नसते. त्यामुळं वृत्त कसं मोजतात दाखवूया आपण. तर एक आपण जेव्हा शब्द उच्चारतो ना त्या शब्दाचे उच्चारांचे तुकडे होतात. आता शब्द हा मी शब्द उच्चारलो, उच्चार, शब्द, उच्चार असे ह्याचे तुकडे होतात आणि ह्या तुकड्यांच्या मात्रा मोजायच्या आहेत आपल्याला. ते 1 to 1 2 या प्रमाणात. तर 1 कोणाला म्हणायचं आणि 2 कोणाला म्हणायचं, ऱ्हस्व दीर्घ कशाला म्हणायचं. तर आपण जेव्हा एक उच्चार करतो त्या उच्चारामध्ये जो स्वराचा आघात असतो, स्वर आणि व्यंजन तुम्हाला माहिती आहे, स्वर असतो वेगळा, व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला की एक पूर्णाक्षर तयार होतं, त्याला आपण मूळाक्षर वगैरे म्हणतो. किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन आणि एक स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होतं. ही अक्षरं हे जे उच्चार आहेत त्या उच्चारांच्या बीट्स म्हणजे मात्रा आपल्याला मोजायच्या आहेत. तर एक मात्रा कोणाच्या मोजायच्या, तर लिहा खाली, एकाखाली एका खाली द्यावा. ज्या उच्चारामध्ये स्वराचा अचा आघात असतो, अचा आघात, ऱ्हस्व उ, ऱ्हस्व ई, एकाखाली लिहा. हां खाली अ लिहा पहिलं. नाही
अ पहिला उ पहिला ई, ऋ हे अक्षर ऋतूमधलं, ऋषीमधलं. हां, त्यानंतर लृ हा लृ म्हणजे कृपा, अर्धी वाटी असते खाली आपल्या अक्षराच्या आधी, ते कृष्ण, कृषी, कृपा अशा बऱ्याच शब्दामध्ये असते लृ. आणि अर्धा पाय मोडलेलं अक्षर असतं ना, अशुद्ध अक्षर किंवा शुद्ध व्यंजन म्हणतो त्याला, जेव्हा अर्धा पाय मोडतो त्याच्या पण एक मात्रा मोजायच्या. आणि दोन मात्रा कोणाच्या मोजायच्या, तर आ पासून आहापर्यंत जे उरलेले स्वर आहेत त्या स्वरांच्या दोन मात्रा, त्या स्वरांवरती येणारे सगळे अनुस्वार आहात त्या दोन मात्रा. अ पासून आहापर्यंत म्हणजे उम, इम, आम सगळे जे अनुस्वार आहेत ते सगळे दोन मात्रा. इंग्रजीमधून जे आपण स्वर स्वीकारले आहेत ॲ, अ आणि त्यांच्यावरचे अनुस्वार असतात ते जर उच्चारामध्ये आले ना त्याच्या पण दोन मात्रा. आणि विना अनुनासिक टिंब असतो ना, विना जसं ज्याचा उच्चार अनुस्वाराचा नसतो, आलं गेलं त्यावरती लवरती आपण टिंब देतो ना, टिंब अनुस्वार नसतो तो, विना अनुनासिक स्वर तो पण दोन मात्रांचा असतो. एक आणि दोन ज्या उच्चारावर स्वराचे ह्याप्रमाणे आघात आहेत त्याप्रमाणे त्याच्या मात्रा मोजायच्यात. उदाहरण तुम्ही कुठल्याही शब्द आता संगीत हा शब्द सर्वांनी लिहिला आहे. संगीत, तर संगीत ह्याच्या उच्चाराचे तीन तुकडे आहेत. संगीत बरोबर, पहिला तुकडा आहे त्याच्यावरती अनुस्वार आहे बघा, म्हणून त्या दोन मात्रा. अनुस्वार आहे ना सवरती, गीवरती दुसरी वेलांटी आहे त्यामुळे त्याची पण दोन मात्रा. एक मात्रा टाकता बा, एक मात्रा त्याच्या एक मात्रा नाही होत दोन. आणि तची मात्रा एक मात्रा, तवरती अचा आघात आहे म्हणून त्याची एक मात्रा. अजून एक कुठलाही शब्द आहे शब्द. हां, आता शब्द हा शब्द आता बघा, आता खाली आता दुसरा नियम सांगतो. ते शब्द या शब्दामध्ये आपल्याला जोडाक्षराचा नियम वापरायचा आहे. जोडाक्षराचा नियम पहिलं पुस्तक, शब्द हा शब्द तेवढा ठेवा, बाकी सगळं खोडा. जोडाक्षर जेव्हा होतं, नियम लिहा सर. जोडाक्षर त्याचा पहिला नियम असा आहे की जोडाक्षराचा उच्चार करताना जर त्यातल्या अर्धा व्यंजनाचा भार आधीच्या अक्षरावर पडत असेल त्यानुसार त्या मात्रा बदलतात. हा त्याची सूत्र आहे. जोडाक्षर जेव्हा येतं शब्दामध्ये तेव्हा त्या जोडाक्षरामधलं जे व्यंजन असेल त्या व्यंजनाचा भार पडतोय का नाही, अलीकडं पलीकडं कुठं भार पडतोय का नाही त्यानुसार मात्रा मोजायच्या आहेत. आता जर व्यंजनाचा भार पडत नसेल असा तर त्या उच्चाराच्या तेवढ्याच मात्रा होतात जो त्याच्यावरती स्वर असेल. आता प्रकार हा शब्द लिहिला आहे, त्या प्र हा जोड शब्द आहे, जोडाक्षर आहे. प आणि र दोन्ही मिळून ते तयार होतं. त्याच्यावरती अचा स्वर आहे प्रकार. जर प्रारब्ध असलं असतं तर त्या प्रवरती आची मात्रा असली असती, बरोबर. मग आता ह्याच्या प्रमध्ये त्याच्या अलीकडे काही शब्दच नाही, याच्या अक्षरच नाही आहे, उच्चारच नाही आहे शब्दामध्ये, त्यामुळं अलीकडे त्याचा भार पडत नाही, त्या पचाही पडत नाही, रचाही पडत नाही. म्हणून मग त्या प्रवरती जो स्वर आहेत तेवढ्याच त्याच्या मात्रा होणार. त्या प्रच्या मात्रा किती सर? एकच मात्रा होणार त्याची, कारण की अलीकडे काहीच नाही आहे. आणि शब्द हां द्या. हॅलो हॅलो हे बघा, शब्द
प्रकारमध्ये अलीकडे काही नव्हतं, त्याचा भारच पडत नव्हता. शब्दमध्ये काय आहे, ह्या बचा भार याच्यावर पडतो, बरोबर. म्हणून जेव्हा असा भार पडत असेल, आधीचं अक्षर जर एका मात्रेचं असेल तर ते 2 मात्रांचं होणार. म्हणून हे 2 शच्या मात्रा आहे तर 2 पकडणार, कारण बचा भार पडला आहे ना. तर हे 1 मात्रेचं असेल तर 2 मात्रेचं होणार, आणि जर हे 2 मात्रेचं असेल तर ते 2 मात्रेचं राहणार. दुसरा शब्द सांगा बरं ज्याचा 2 मात्रा भार पडतो. प्राक्तन लिहा. मोक्ष नाही, खोडा ते संयुक्त अक्षर, जोडाक्षर पाहिजे. प्राक्तन लिहा ना, प्राक्तन. आता प्राक्तन हा शब्द लिहिला, त्यामध्ये प्राक लिहा. प्राक असा पहिला तुकडा मिळाला, प्राक. क लिहा का अर्धा. आता या कचा भार इथं पडला, पण हे 2 मात्रांचं आहे ना, ह्याच्यावरती आचा उच्चार आहे, म्हणून हे 2च मात्रांचं राहणार, हे नाही बदलणार. इथं का बदललं, 1चं 2 होतं, पण 2 असेल तर ते 2च राहतं. हा तो नियम आहे, जोडाक्षराचा नियम. आणि त्याचा पुढचा नियम असा आहे की असा शब्द फुटल्यावरती मागं जे राहतं, प्राक्तनमधला प्राक फुटला तर राहिला, त्या तची मात्रा त्याच्यावरचा स्वर कुठला अच आहे, म्हणून त्याची मात्रा एकच होणार. ह्या द वरची काय आहे, एकच होणार. एवढेच आहेत, 3 नियम आहेत. जोडाक्षराचा उच्चार करताना अर्ध्या व्यंजनाचा भार पडून जर आधीचा उच्चार 1 मात्रेचा असेल तर तो 2 मात्रेचा होईल, 2 मात्रेचा असेल तर तो 2च मात्रेचा राहील. आणि उरलेलं जेव्हा अक्षर असेल मग अर्ध अक्षर त्यातलं, त्याच्यावरती जो कुठला स्वर असेल त्याचा उच्चार तेवढ्या मात्रेचा होईल. आता संयुक्त अक्षर म्हणला, जोडाक्षर खोडा. संयुक्त अक्षर म्हणजे काय आहे, जसं की संयुक्त अक्षर हे मुळात एक जोडाक्षरच आहे, पण मुळाक्षरामध्ये आपण त्यांना स्वतंत्र स्थान दिलेलं आहे. जसं की त्र, क्ष, ज्ञ आणि एक श्र नावाचा अक्षर, श्र, ही संयुक्त अक्षर आहेत. ही खरी जोडाक्षरच असतात, पण आपण त्यांना मुळाक्षरामध्ये गणतो, म्हणून आपण त्याला वेगळं नियम बनवतात. खरं तर नियम त्याचा काहीच नाही आहे, कारण की संयुक्त अक्षराचा उच्चाराचा सगळे तेच नियम आहेत. एक वाक्यच आहे फक्त की सगळे तेच नियम आहेत जे जोडाक्षराचे नियम आहेत. म्हणजे क्षमा हा शब्द असेल, क्षमा, क आणि श पासून क्ष बनतं, बरोबर. पण त्या कचा भार पाडायला अलीकडे काही अक्षरच नाही आहे ना, मग त्या क्षचा किती होणार. जोडाक्षराच्या नियममध्ये आपण काय बघितलं, त्याच्यावरती जो स्वर आहे त्याचा तेवढा स्वर 1 होणार हवा. क्षचं 1 होणार आणि माचं 2, म्हणजे 1 2 असा या शब्दाचा उच्चार झाला, क्षमा. आश्रय या शब्द लिहा, आश्रय. आश्रय या शब्दामध्ये श्रचं आपण संयुक्त अक्षर घेतलं, त्या श्रमध्ये श आणि र असतं, बरोबर. आता आवरती भार पडणार आहे त्या शचा, आश र आणि य, आश र य, शचा भार पडणार आहे, पण आची मुळात मात्रा 2च आहे, त्या वाढणार नाहीत, त्या 2च राहणार. मग श्रमध्ये जे र राहिलं त्याची 1 होणार आणि यची पण 1 होणार, म्हणून याच्या 2 1 1 अशा होणार. हा नियम तसाच आहे सेम जसा जोडाक्षराचा नियम आहे. हे 3च नियम आहेत तेवढे. हे नियम आपण शिकलो ना, व्यवस्थित डोक्यात ठेवले ना, तुम्हाला कुठल्याही ओळीच्या मात्रा मोजता येतील, 1 2 1 2 मध्ये मोजता येतील, बरोबर. आणि आपण हे जे उच्चारांचे तुकडे बघितले ना, तुकड्यांचा जो उच्चार बघितला, त्या मात्रा मोजल्या, त्या एका तुकड्याला लय म्हणतात. लय लय म्हणजे काय, उच्चार, एखादा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो किंवा 2 उच्चारांच्या मध्ये जेवढा वेळ लागतो त्याला लय म्हणतात, लय म्हणतात. त्यानंतर पुढे लिहा ताल म्हणजे काय, तर लयींचे जे तुकडे असतात किंवा ते लयींचे समुच्चय किंवा ग्रुप म्हणा, लयींच्या समुच्चयातून ताल बनतो, ताल बनतो, ताल. लयींच्या समुच्चयातून ताल बनतो. तो ताल म्हणजे तबल्यावर जो ठेका असतो ना, तो सेम तसा असतो, बीट्स, ताल बनतो. आणि ह्या लयींच्या आणि तालांच्या ठराविक क्रमाने आवर्तन साधून किंवा ठराविक त्यांचा क्रम साधून
जी एक ओळ बनते तिला वृत्त म्हणतात. वृत्त म्हणजे वर्तुळ, म्हणजे लयींचं किंवा तालांचं एक वर्तुळ उच्चारांचं पूर्ण होतं, त्याला वृत्त असं म्हणतात. आणि हा वृत्त हाच भाग आपल्याला गझल लिहिताना सांभाळायचा असतो. वृत्तबद्धता पुसायचा. वृत्त, ताल, लय आणि वृत्त. ताल, लय, वृत्त. लय हे मूळ आहे, त्याच्यापासून पुढं मग वृत्त बनतं. म्हणजे काय की प्रत्येक लय ही वृत्त नसते, पण प्रत्येक वृत्त ही लयच आहे. लय हा युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याचा सबसेट म्हणजे वृत्तबद्धता आहे. तर वृत्तामध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकारल्या. पहिल्या प्रकारल्या अक्षरगण वृत्त. अक्षर, गण आणि वृत्त या नावातच आहे, ते नावाची फोड करणार. अक्षर, गण आणि वृत्त म्हणजे काय काय त्याचं सूत्र असं आहे, खाली सूत्र लिहा डायरेक्टचं. त्याच्या व्याख्या वगैरे आपण सांगत बसू नको. सूत्र असं आहे की एखाद्या ओळीत जेव्हा अक्षरसंख्या लिहा, अक्षरसंख्या अधिक त्याचे गण. गण म्हणजे काय तर मगाशी आपण ताल दिला ना, ताल लईचे समुच्चय करायचा. म्हणजे लघुगुरू असेल, लघुगुरू गुरु त्याचा एक सेट तयार करायचा, तो गण झाला. त्याचे गण अधिक वाचनाची लय, ती अक्षरगण वृत्तामध्ये येतेच आपोआप, कारण लघुगुरू निश्चित असतं त्यामध्ये. वाचनाची लय आणि प्लस एकूण ओळीची मात्रांची संख्या. एकूण ओळींची मात्रांची संख्या. अक्षरगण वृत्ताच्या एका ओळीमध्ये अक्षरांची संख्या समान येणार. त्याचे जे गण आपण पाडले, तालांचे तुकडे आपण ज्याच्या आवर्तनातून आपण वृत्त बनवलं, ते गण पण सगळ्या ओळींमध्ये समान येणार आणि त्यामुळे आपापच त्याची वाचनाची लय पण समान येणार. आणि मग टोटल जर आपण त्या मात्रांची संख्या ओळीची मोजली तर ती पण समान येणार. आता त्यानंतर लिहा फक्त गणवृत्त. अक्षर हा शब्द खोडून टाका, लिहित बसू नका. अक्षर हा शब्द खोडून टाका आणि तिथं मात्रिक गणवृत्त लिहा. मात्रिक हा शब्द लिहा. मात्रिक, मात्रिक, हां बस, मात्रिक गणवृत्त. तिथं आकडा 2 टाका त्यापुढून. आता ही काय वृत्तांची वेगळी जात नाही आहे, पण ही वृत्त काय करतात तर ह्याच्यामध्ये फक्त अक्षरसंख्या खोडून टाका. ती अक्षरसंख्या पाळत नाहीत, पण गण पाळतात, वाचनाची लय पाळतात, त्याशिवाय एकूण ओळीची मात्रांची संख्यासुद्धा ते पाळतात. हे कसं शक्य होतं तर अक्षरगणवृत्तामध्ये त्याची ट्रिक आहे. अक्षरगणवृत्तामध्ये जिथे एक गा असतो ना, इथं लॅग कंसात गा, तो गा असतो तो लघु लघु असा फडायचा सलग लघुमध्ये. गा बरोबर लघु अधिक लघु अधिक लघु सलग म्हणून लिहा. सलग गा इज इक्वल टू करा. हां, हे एवढंसं केल्यामुळं अक्षरांची एकूण संख्या वाढते, पण गण मात्र बदलत नाहीत त्याचे. म्हणजे जर मी असं लिहिलं असेल लगा गा लगा गा लगा गा भुजंग प्रयातल्या लगा गा असा एक गण मी पाडला आहे, तो मी रिपीट करून त्याचं वृत्त बनवणार आहे. आता लगा गा लगा गा लगा गा लगा गा, अजून इथं लगा गा, 4 वेळा मी लगा घेतलं आणि एक वृत्त बनवलं. त्याच्यामध्ये अक्षर तेवढी अक्षरगणवृत्त असलं तर त्यामध्ये 3 चौक 12 अक्षरं आली असती. आता इथं काय होणार, कुठल्या तरी एका जागेला नाही, इथला कर नका फोडू, इथं राहू द्या, मधला कुठं फोडा, मधला फोडा, इथला, हां इथलं फोडा. इथं मी जर ल असं केलं तर अक्षरसंख्या माझी 1 ने वाढली की नाही, पण माझे गण बदलले का त्याचे? नाही बदलले. म्हणून ही अक्षरगुणाच्या अक्षरगण वृत्तांच्या जवळ जाणारी वृत्त आहेत. पण काही अभ्यासकांचं मत असं की याच्यामध्ये अक्षरसंख्या जर तुम्ही नाही पाळली, तुम्ही फक्त त्याची लय पाळली, तुम्ही फक्त हे पाळलं तर त्याला मात्रावृत्त म्हणून काही लोक ह्याला मात्रावृत्तांचा प्रकार म्हणतात. पण ॲक्च्युली मात्रावृत्तामध्ये काय होतं हे आपण पुढे शिकूया. आता मात्रावृत्तात काय फरक आहे? मात्रावृत्त लिहा, आता 3 नंबर लिहा. आता मात्रावृत्तात काय होतं, ही मात्रिक गणवृत्त वेगळी का मानली मी, याचं कारण आता आपण बघूया. मात्रावृत्तात काय होतं,
हां, आता न च्या टल्या मात्रावृत्तामध्ये काय होतं, लघु आणि गुरुचा पॅटर्न असा नाही आहे त्यामध्ये. त्यामध्ये गण पडत नाहीत, पण लय सांभाळण्यासाठी मात्रांचा ग्रुप केला जातो, त्याला गट असं म्हणतात. आणि त्याचे गट अधिक वाचनाची लय आणि एकूण ओळींची आणि मात्रांची संख्या ही त्या मात्रावृत्तामध्ये सीमित आहे. मघाशी आपण जी मात्रिक गणवृत्त बघितली त्यामध्ये गट नाही आहेत, त्यामध्ये गणच आहेत ना, गणसंख्या, वाचनाची लय आणि ओळींची मात्रा संख्या, म्हणून आपण त्याला मात्रिक गण केलं. आणि इव्हन प्रत्येक वृत्तांचं कसं प्रत्येकाचं एक स्वतःचं नाव असतं, तसे मात्रिक गणवृत्तांची पण नावं असतात, पण त्यांना ओळखण्याची पद्धत की अमुक अमुक अक्षर गणवृत्ताप्रमाणे असंही म्हणलं जातं. त्यामुळे ती अक्षर गणवृत्त, मात्रिक गणवृत्त आणि प्युअरली मात्रावृत्त. मात्रावृत्ताला जाती असं म्हणतात बघा. जाती म्हणजे मराठीत गझल जेव्हापासून नव्हती ना, ती जात हां जाती. तर मराठीत गझल नव्हती तेव्हापासून ही वृत्त मराठीमध्ये होती. गझलेमध्ये पण त्यातली काही काही फॉलो केली जातात. ही जी गझलेमध्ये फॉलो केली जाणारी वृत्त जे आहेत ना, त्यांची एक ठेवण आहे. म्हणजे कुठल्याही वृत्तामध्ये गझल लिहिता येते वगैरे वगैरे म्हणतात लोक, पण एक तारतम्य बाळगलं जातं. त्यामध्ये काय असं आहे की एक गण घ्यायचा, त्या गणाची 4 आवर्तनं करायची, ते मूळ वृत्त तयार होतं. आणि ती आवर्तनं पण कशी आहेत बघा, लिहून दाखवा आता. तर गण कसे तयार होतात की एका गणामध्ये एकच लघु येईल, अशा प्रकारे एक लघु लिहा. पहिल्यांदा लघु ल, एक लघु घेतला, त्यानंतर मग 2 गा जोडा त्यामध्ये. हां, आता हा 3 उच्चारांचा एक गण झाला. उच्चार आहेत ते ल एक, गा एक, अजून एक गा, 3 उच्चारांचा एक गण झाला. आता 3 उच्चारांचा एक गण अजून एक होतो, त्यामध्ये एकच लघु घ्यायचा आहे. आता गालगा लिहा, खाली दुसरा गण येतो, खाली गालगा गा, झालं. आता 3 उच्चारांचा गण मराठीमध्ये पण आहेत तशी वृत्त, कारण की पिंगल ऋषीने जी काय डिफिनेशन किंवा त्याचं वर्गीकरण केलं त्यात 3 ते असा 3 बरोबर, ते लिहू नका. आता उर्दूमधली जी वृत्त आहेत गझलेची, ज्याला प्रचलित गझल वृत्त आपण म्हणतो, ती गझल वृत्त वेगळी कशी आहेत, तर 3 उच्चारांचे मराठीमध्ये पण आपण गण पाडायचो. इथं 4 आणि 5 उच्चारांचे पण गण पडतात, आणि त्यांची मग 4 वेळा आवर्तन होऊन एक वृत्त तयार होतं. लिहाय खाली. आता काय होईल, ल गा गा गा, ल गा गा गा. आता हे 4 वेळा गुणिले 4 करा, गुणिले करा आणि 4. हे 4 वेळा घेतलं की एक वृत्त तयार होतं. आता लघु एकदाच घ्यायचा आहे, दुसरा एक गण तयार होतो, गाल करा, झाला. हा एक गण झाला. आता हा खोडा एक आणि हा इथं घ्या, इथं गाल लिहा. आता सोपं आहे बघा, फक्त एक सोपं आहे. अशा प्रकारे गण तयार केले जातात. आता 5 उच्चारांचा एक गण कसा करायचा, तर 5 उच्चारांचा गण करताना एका गणामध्ये 2 वेळा लघु येईल आणि ते सुद्धा एका गाच्या अंतराने येईल असं बघायचं. म्हणजे आधी ल लिहा, ल गा लिहा, अजून एक ल लिहा, लगा ल, 3 उच्चार झाले. आता 2 गा घ्या परत. एकदा लघु घेऊन आपण हे गण तयार असे करत गेलो, त्यानंतर हे 2 वेळा लघु घेऊन असे. आता हेच आपण इथं बसवलं तरी पण ते एक वेगळा गण तयार होतो. एका 5 उच्चारांच्या गणामध्ये 2 वेळा लघु येईल आणि गाच्या अंतराने येईल, अशा प्रकारे त्यांची पण गण. आता अशी वृत्त तुम्ही घरी बसून तयार करू शकता. ही वृत्त कशी तयार होतात आणि ती रिपिटेशन कसं होतं, त्याचे गण 4 वेळा कसे पडतात, ही गझलची प्रचलित वृत्त असतात. त्यांची आता नावं वगैरे सांगत नाही. तर लगा 4 वेळा घेतला तर तो भुजंग पर्यायात होतो. किंवा गा गा लगा घेतलं, कुठलं वृत्त होतं, गा लगा. ते नाव काय आहे माहीत नाही, मलाही माहीत नाही. व्योमगंग नाही, गागा लगा कसं व्योमगंग असं. सर गागा लगाचं वृत्त कुठलं होतं, मंदाकिनी. वृत्तांची नावं मला लक्षात नाहीत.
त्याला नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं नाही, तुम्ही लय कशी तयार होते, ती रिपीट कशी होते, ती 1-2 1-2 कशी होते, एवढं बेसिक नॉलेज जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही वृत्त तयार करू शकता. पण ह्यात सांगण्याचा भाग एवढाच आहे की मराठीमध्ये जी कुठली हजारो वृत्त प्रचलित आहेत मराठी कवितेमध्ये, ती मात्र गझलेत तशी एवढी प्रचलित नाहीत. कारण की काय आहे, ही आवर्तनी प्रकारची वृत्त आहे. ही 4 वेळा घेतलं, 3 वेळा घेतलं तर वृत्त, ही आवर्तनी वृत्त आहे. गझलची वृत्त ही आवर्तनी वृत्त आहे. त्यामध्ये अनावर्तनी वृत्त फार कमी आहेत. किंबहुना ती मराठीमध्ये मग पृथ्वी नावाचं वृत्त आहे, कुठला हे शार्दूल विक्रीडित नावाचं वृत्त आहे, अशी भरपूर वृत्त आहेत मराठीमध्ये, पण ती हाताळली का जात नाहीत. याचं कारण की काही ही आवर्तन जेव्हा आपण त्यात साधतो आणि एका गणामध्ये 4 किंवा 5 किंवा 3 उच्चारांचा एक शब्द बसवतो ना, तेव्हा आपली जी आताची बोलकी मराठी भाषा आहे ना, त्यानुसार आपल्याला शब्द त्यामध्ये रचायला सोपं जातं. आणि गझलेमध्ये एक नियमच असा एक लिखित नियम आहे की आपण जसं बोलतो सहज वाटेल असं लिहा, नैसर्गिक वाटेल असं लिहा. म्हणून ही वृत्त बहुतेक जास्त प्रचलित झाली असावीत. बाकीची जी मराठीतली पृथ्वी आहे, इंद्रवज्र आहे, आणि मला आवडतं ते शार्दूल विक्रीडित छान वृत्त, पण त्याच्यामध्ये मराठीत गझल का होत नाही, तर त्याचं कारण हेच आहे की आवर्तन जेव्हा साधतो आणि 3 किंवा 4 किंवा 5 उच्चारांचा एक गण किंवा गट आपण जेव्हा बनवतो, उच्चारांचा म्हणतो का, उच्चारांचा, मात्रांचा नाही. हे बघा, ह्या मात्रा 4 नाही आहेत, 2-2, 4-1, 5-2, 7 मात्रा आहेत, पण ते उच्चार 4च आहेत. एक गा, दुसरा गा, एक लघु आणि एक गा, हे 4 उच्चार आहेत. शब्दांच्या उच्चारांचे तुकडे बघायचे आहेत. त्यात अक्षरसंख्या किती वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे. बेसिक आहे ती उच्चारांचे तुकडे करा, तुकड्यांना लघुगुरूमध्ये मोजा आणि त्यानंतर त्यांचा एक गण किंवा गट तयार करा आणि त्याची आवर्तन साधा आणि ते त्याला उपवृत्त. आता मात्रावृत्तामध्ये कसं असतं, मात्रावृत्तामध्ये लघु आणि गुरु नाही मोजत, त्यांच्या उच्चारांना पण लघुगुरू असतोच. आपण कुठलाही शब्द उच्चारतो, कुठलीही ओळ उच्चारतो, त्यामध्ये लघु आणि गुरु असतो. आणि वृत्ताचा प्रकार कुठलाही असो, त्याच्या मात्रा आपण मोजतोच किंवा त्या मात्रा समान येतातच. पण मात्रावृत्तामध्ये ते लघु आणि गुरु असं नाही मोजायचं, त्याला 2-2-2-2-2 असं मोजायचं. कारण गुरु म्हणजे 2 आहे ना, ते 2-2-2 मोजायचं. ते लिहा खाली. आता आपण 1-2-3 ओळी बघूया, म्हणजे तुम्हाला तक्तीकरण असं म्हणतात त्याला, म्हणजे मांडणी करायची, लघूंची आणि गुरूंची मांडणी करा, त्याचं विश्लेषण बघायचं. त्याला तक्ती म्हणजे तालिका, म्हणजे टेबल, त्याला तक्ती असा शब्द आहे. तर कुठली तरी ओळ लिहा, भटांची ओळ लिहा की अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. तर ही अक्षरगण वृत्तातली ओळ आहे. अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. नाही. चला, आता ह्याच्यामध्ये अद्यापही या शब्दाच्या मात्रा किती, अद्यापही, अला 2 मात्रा, द तर भार पडला ना त्याच्यावरती, मग ते लघु बसले होते. हां बरोबर, असं ना सोपं लिहायचं. आता सोडा, अद्यापही, अद्यापही सूर्याला, सूर्याला बघा, सूर्यामध्ये रचा इकडे पडतोय का सर, नाही पडत ना. मग हिची मात्रा किती होणार, एकच होणार ना. आणि ऱ्याच्या 2 होणार आणि ल्याचा 2 होणार आणि माझाला 2-2 होणार. माझा, सराव, सराव असंच आहे ना. नाही, हे चिन्हांकन आहेत बरं का. तुम्ही मगाशी मी सांगायचं विसरलो, चिन्हांकन. गुरु जो असतो त्याला अशी रेष, लघुला अर्धी वाटी, बरोबर आहे का. आता मोज आहे किती येत आहे, गा गा लगा लगा गा 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 लगा लगा असंच येतं का बघा बरं, बरोबर लिहिलं बघा, दाखवा बरोबर. तुम्हाला येतं का सांगा ना.
बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही, हे आनंदकंद वृत्त आहे. गागा लगाल गागा, गागा लगाल गागा. हे झालं बघा. हे अक्षरगणवृत्ताची अक्षरसंख्या तेवढी जाणार बघा सगळ्याची. दोन्ही ओळींची अक्षरसंख्या बघा ती पाळली गेलेली आहे. दोन्ही ओळीमध्ये हे लघु आणि गुरुचा जो पॅटर्न आहे गण ते पण पाळले गेलेले आहेत. त्याची वाचनाची लय पण पाळली गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या ओळींची मात्रांची संख्या बघा समान येते का ती पण पाळली गेलेली आहे. बरोबर. आवर्तन पण आलं आहे सेम आहे. आता दुसरी एक ओळ आहे. खोड आहे सगळं. आता एक ह्याच लयीमध्ये आपण एक ओळ बघूया जी अक्षरगणवृत्तात नाही आहे. अक्षरगणवृत्तात नाही आहे ती, पण मात्रिक गण मात्र सेमच पडतात. त्या वृत्ताचं नाव रसना आहे. लिहा. प्रमोदात कुठे गेलं? प्रमोदान शेरन तुमचा तो कोणीतरी मलाही समजून घेत आहे, कोणीतरी मलाही समजून घेत आहे, मी माणसांमध्ये बघ परतून येत आहे. एकच ओळ लिहा. आपण याच्याच मात्रामधून दाखवूया. घेत आहे बस. आता कोणीच्या कोच्या किती मात्रा होतात? 2. नीच्या 2. तच्या रीच्या 2. मलाही सांगा बरं. 1 2 2 लॅट फास्ट. 1 2 2 झालं. समजून 1. हां 1 2 1 2 1 आणि 2 2. आता इथं बघा ह्याची अक्षरसंख्या मगासारखी नाही आहे, ती 1 न वाढली. इथं समजून खाली अंडरलाईन करा. ह्या समजूनमध्ये आपण हे लघु लघु फोडलं ना, स्प्लिट केलं त्याला, त्यामुळे हे वाढलं. हे बघा हा 1 1 असा आहे आता. पण हा 1 1 बरोबर ॲक्च्युली 2च आहे. 2च आहे तो. दुसरा त्याला 2 लिहा. तो 1 अधिक 1 2च आहे ना, तो सलग आलेला आहे एका शब्दामध्ये. आणि आता बघा ती मगाची जी लय होती ना तशीच लय आहे. गागा आला गाला गागा गागा आला गाला गागा. फक्त अक्षरसंख्या वाढली कारण एका गुरुला आपण 2 लघुमध्ये मांडलं म्हणून ते झालं. आता ही रसनावृत्त लिहायचं तर रसना नावाचं वृत्त आहे. मगाशीचं आनंदकंद नावाचं वृत्त होतं. ते आनंदकंद हे अक्षरगण वृत्त होतं. त्याचंच स्वरूप जे आहे ते रसना नावाचं मात्रिक गणवृत्त आहे. आणि ही पण आता ओळखोडा. मात्रावृत्तामध्ये काय होतं? मात्रावृत्तामध्ये लघुगुरू असतात पण त्यांचा पॅटर्न नाही आहे. पॅटर्न म्हणजे गण नाही पडत, त्यांचा क्रमवारिता नाही आहे. कुठेही 1 असेल, कुठेही 2 असेल ओळीमध्ये, पण टोटल ओळींची जी मात्रा संख्या आणि वाचनाची लय ती मॅच होते. जसं की एक शेर लिहा, वैभव देशमुख शेर आहे की यासाठी मंदिर मस्जिद, यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना. मस्जिद हां ठीक आहे, तुम्हाला देतं, मला पण माहीत नाही काय असतं. मस्जिद मध्ये गरजेचे वाटे त्यांना. नाही नाही नाही, मस्जिद गरजेचे वाटे त्यांना, वाटे त्यांना देवाला पूजता येते, देवाला पूजता येते, हृदयात न येऊ देता. हृदयात हां हृदयात न येऊ देता, न येऊ देता. ठीक आहे. आता ह्या शेराच्या 2 ओळी आहेत ना, त्या नियमानुसार तर मग अशी आपण बघितलं की त्याचे गण समान यायला पाहिजे, मात्रा समान यायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये गण नाही पडत. बघा तुम्ही ह्याचा खाली मांडा बरं गण काय आहे त्याचे. गा 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 हां सोडा सोडा ते गा 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 झालं ते. मंदिर मस्जिद
आता का सर शिक्षक आहे ना तुम्ही? मग शिक्षक असून तू काय करता का? हाय वृत्तात आहे वाचतो आपण. मंदिर म्हणलं मी तुम्हाला, मंदिर नाही म्हणलं. मस्जिद गरजेचे वाटे वाटे त्यांना. आता खालच्या मात्र माझा यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना देवाला पूजता. 1 1 2 2 2 1 1 2 1 1 2 2 2 2. आता ह्याच्यामध्ये बघा 2 2 2 2 हे सेम आलं यामध्ये, बरोबर आहे. पण इथं नाही सेम आलं बघा. हे 2 1 1 झालं आणि हे मात्र 1 2 2 झालं. हे मात्रा वृत्त आहे, कारण की ह्याच्यामध्ये गण नाही पाळले गेले. मग आपण टोटल ओळींची जर मात्रा संख्या बघितली आणि लयींचे तुकडे जर बघितले तर ते सेम येतात. म्हणून हे मात्रा मगाशी आपण जे अक्षरगण आणि गणवृत्त बघितलं, मात्रिक गण, त्याच्यामध्ये गण पाळतात, ह्याच्यामध्ये गट. आता हे ओळींचे गट करून दाखवा ह्याच्यामध्ये. ह्यासाठी मंदिर मस्जिद 8चा गट करा. हां हां जे ते वाटे त्यांना. हां ठीक आहे. देवाला पूजता येते, हृदयातने येऊ देता. आता हे बघा 2 हे 8 8 8 आणि 4 8 8 8 आणि 4 हे जे वृत्त आहे. दोन्ही ओळीमध्ये मात्रांचे असे 8 8 8 आणि 4चे गट पडतात आणि त्यांची लय पण एकसारखी वाजता येते. ह्याच्यामध्ये बघा दोन्ही ओळीमध्ये लघु आणि गुरु जर तुम्ही मोजलं ना यामध्ये, तर तुम्हाला वाटतं अरे हे लघुला लघु मिळत नाही, गुरुला गुरु मिळत नाही, कसं काय? हे लघुगुरूचं वृत्त नाही आहे. हे यासाठीच नाही आहे कारण की लघुगुरू मिळतच नाहीत. पण मात्रांचे गट पडतात आणि दोन्ही ओळींच्या मात्रा सेम येतात, म्हणून हे वृत्त आहे. हे मात्रा वृत्त आहे. हां विचारा. हां हो नाही, ह्या तुम्हाला इथे हीच गरज आहे ना. जर तुम्हाला एखाद्या कवितेमध्ये ऱ्हस्व करायचं असेल तर ते करू शकता. हो हो. ती उ आणि ईमध्ये ही जगन्मान्य आहे सूट मराठीमध्ये. जिथे वेलांटी असते, जिथं उकार असतो, ते 2 सहसा करू शकतो आपण, ऱ्हस्व करू शकतो. आणि ते ऱ्हस्व लिहू पण शकतो ना, कारण उ ऱ्हस्व आणि ई ऱ्हस्व मराठीमध्ये आहे, ते आपण लिहू शकतो. नाही नाही, तिथं कमी जाणार वेळ. जर तुम्ही त्याला ऱ्हस्व केलं ना तर तुमचा वेळ कमी जाणार. हो, ह्या वृत्तात तुम्ही ती मॅच करू नका. तुम्हाला जर स्वतंत्र ओळ सुचली असेल, त्या ओळीमध्ये तुम्हाला उच्चारासाठी तो उ ऱ्हस्व करायचा असेल, तेव्हा तुम्ही त्याचा एकच मोजावं लागेल. इथं तुम्ही ते मॅच करताय, ह्या ओळीला तुमची ओळ मॅच करून त्या उला उ असं समजताय, तसं नाही करता येत. ते तुम्ही ह्याच ओळीपुरतं बघा. देवाला पूजता येते, तिथं येती आहे, थांबायचं आहे. हृदयातने येऊ देता. ये उ हे दीर्घच आहे. इथं जर तुम्ही ऱ्हस्व चेक केलं असतं ना, इथं ऱ्हस्व करा आणि मग इथं 1 मात्रा मोजा. ये उ देता. हां 1 मात्रा मोजा. हां आता बघा हे दोन्ही मॅच नाही होणार. इथं मिस झालं ना तुमचं, हे मिस झालं तुमचं, मग ते मॅच नाही झालं. म्हणून ते मग ते वृत्तात, मग ही ओळ वृत्तात नाही असं त्याचा अर्थ होतो. मग ती वृत्तात येण्यासाठी मग काय करावं लागेल, त्याला उला परत दीर्घ लिहावं लागेल, मग ते बरोबर वृत्तात येईल. तुम्हाला स्वतंत्रपणे जर असं ऱ्हस्व दीर्घ सुचलं, जिथं वेलांटी असेल किंवा उकार असेल, ते मराठीमध्ये तुम्ही ऱ्हस्व करू शकता. ती सोय आहे मराठीत. पण आ, आई, ओ, औ हे सगळे स्वर आहेत, ते ऱ्हस्व करता येत नाहीत. हे उच्चार जे असतात ना, ते शब्दांचं नैसर्गिक वजन काय तुम्ही बोलताना वापरता. हां, उच्चार कसं करतो आपण, एकतर लिहून करतो आणि एकतर बोलून करतो, वाणीतून किंवा लेखनातून. त्या वाणीतून तुम्ही तो उच्चार काय करता ना, त्यानुसार ते नैसर्गिक वजन ठरतं आणि त्या नैसर्गिक वजनानुसार तुम्हाला मिळालेल्या शब्दाचा तुम्ही उच्चारांची फोड करायची आहे आणि त्या उच्चारांच्या मग मात्रा 1 2 मध्ये मोजायच्या. तुम्ही तसं करू शकता, पण तुम्ही ह्या ओळीत करू नका, तुमचं चुकेल. तुम्हाला जर सुचलं एखाद्या वेळेमध्ये आणि जिथं गरज असेल की अरे हे मला उचा ऱ्हस्व घ्यावा लागेल, तर तुम्ही करू शकता की त्याला. ती सूट आहे, ती मराठीमध्ये सूट आहे, त्याला मान्य, जगन्मान्य सूट आहे ते. आता यतिस्थान काय सांगतो मला.
यतिस्थान. आता हे वृत्तांचे प्रकार शिकलो आपण. लघु आणि गुरु कसं फडायचं शिकलो आपण, बरोबर. म्हणजे वृत्तांची मोजणी शिकलो, वृत्तांचे प्रकार शिकलो. आता वृत्ताचा एक महत्त्वाचा भाग जो आहे ना तो यतिस्थान. यतिस्थान म्हणजे या ओळीत कुठं आहे, मस्जिदपाशी आणि येतेपाशी आहे. त्याचं चिन्ह असं असतं, एक उभी रेष काढून दाखवतात, अशी ऊर्ध्वदंड म्हणतो आपण त्याला, तसा तो यतिस्थानाचा ते चिन्ह आहे. तर यासाठी मंदिर मस्जिद आणि देवाला पूजता येते. इथं मस्जिद आणि येते हे शब्द आहेत. जर यतिस्थानाचा नियम काय, यतिस्थान का पाळतात, एखादी ओळ पूर्ण उच्चारताना कुठं दम लागू नये, श्वासांना विश्रांती मिळावी, यासाठी ते यतिस्थान पाळतात. आणि जिथं आपण यतिस्थान पाळू त्या ठिकाणी शब्द पण संपला पाहिजे, हा नियम आहे. जर शब्द संपला नाही तर तो यतिभंग झाला, आणि यतिभंग हा दोष आहे, तो छोटा दोष आहे. काही लोक त्याला फार महत्त्व देत नाहीत. पण हे यतिस्थान पण एकदा शिकून घ्या. मग काय, सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण गजल शिकू, लई शिकू, आणि तुम्हाला जर यतिस्थान पाळता आलं तर सुंदर आहे. नाही जर मग त्याचे पॅटर्न आहेत, यतिस्थान कसं भंग करायचं, एक मात्राने दोन मात्राने, ते फार किचकट आहे. ते त्या सुरुवाती टप्प्यात शिकून काय उपयोग नाही त्याला. सुरुवातीला तुम्ही यतिस्थान कसं पाळायचं, तर यतिस्थान सिंपल आहे बघा. आपण मगाशी काय केलं होतं, एक गण घेतला किंवा एक गट घेतला, तो 4 वेळा रिपीट केला होता. तर 4 वेळा रिपीट केल्यावरती मधल्या भागामध्ये यतिस्थान पाळायचं. आता हे जे वृत्त मुळात कसं होतं, हे 8 8 8 आणि 8चं होतं. पण कवींनी सूट घेतली त्यामध्ये, ते शेवटचे 2 मात्रा कट केला. कारण की त्याला वाटलं की आपण तर ते पण 2 मात्रा त्याला बरीच शब्द आले असते, विनाकारण वाढवत एक्स्ट्रा अनावश्यक शब्द भरावे लागले असते त्यामध्ये. मग त्याचा डोक्यात जो आशय होता तो त्याच्याशी अनुरूप अशी लय त्याने शोधली. त्याला वाटलं की 8 8 8 4, पण हे मुळात 8 8 8 8 असं होतं. मग 8 4 आवर्तनं केली असती तर त्यामध्ये बरोबरमध्ये यती येतो. शेवटून त्यांनी काय केलं, 2 गा जरी गट केले तरी मूळ वृत्त काय होतं, 8 8 8 8, त्याच्यामध्ये बरोबर यती येणार. हे जरी त्यांनी बदललं असलं तरी पण त्याचं यतिस्थान नाही हलत. हेच गण पाळणाऱ्या वृत्तामध्ये पण होतं. 4 वेळा आवर्तनं घ्यायची आणि मध्ये यती द्यायचा. शक्यतो 20 मात्रांची छोटी वृत्त असतात, 20च्या पेक्षा कमीवाली. त्यानंतर मग 22 ते 36 38पर्यंतची मध्यम आकाराची वृत्त आहेत. आणि 36च्या पुढे शक्यतो मग कोण जात नाही. कारण की काय होतं, खूप मोठी ओळ असेल तर तुम्हाला मॅटर तुम्ही कुठून आणणार. तुम्हाला जे म्हणायचं होतं ते अमुक एवढ्या शब्दात बसतं आहे, तर तुम्ही ते भरीव कशाला करणार ना. शक्यतो फार मोठी वृत्त गझलेमध्ये वापरत नाहीत. आपण बोलताना आपण बघा कसं आहे, आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा एका शब्दामध्ये 3-4 अक्षरं येतात आणि एका वाक्यामध्ये 7-8 शब्द येतात. शक्यतो जनरली आपण जेव्हा जस्ट बोलतो ना तेव्हा पॅटर्न असा आहे आपल्या मराठी भाषेचा की एका शब्दामध्ये 3-4 अक्षरं येतात, 6-7 अक्षरांचे शब्द कमी आहेत. 8 अक्षरांचा शब्द लवकर सापडणार नाही मराठीमध्ये. आणि आपण जेव्हा शब्द एक वाक्य पूर्ण बोलतो ना, आपण बोलताना बोलतो एक वाक्य, त्यामध्ये फार फार तर आपण 8-9 शब्दांचा उपयोग करतो. त्यापेक्षा 10, 15, 20 शब्दांचा उपयोग करून असं लांबलचक वाक्य आपण बोलत नाही. तर मराठी गझलेमध्ये ही वृत्तपद्धत, ही आवर्तनं अशीच का पाळली जातात, की गण असेच का घेतले जातात, तर ते आपण जे बोलतो ना त्याच्याशी फार मॅच होणार आहे ते. म्हणजे आपण वृत्त कसं पाळतो, एका तुकड्यामध्ये 4 उच्चार किंवा 5 उच्चार फार फार तर, आणि एका ओळीमध्ये फार फार तर एक 8-9 शब्द बसतील एवढं लांबीचं वृत्त माणूस घेतो. यात बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 शब्द आहेत. 1 2 3 4 5 6 7 शब्द आहेत. 8 9 10 शब्दांचं एक वाक्य शक्यतो आपण मराठीत बोलताना बोलत नाही. आणि गझलेचं कसं आहे की तिचं तुम्ही तिला जास्त बोलल्यासारखी जर करत असाल, जस्ट आपण संवाद साधतो ना एकमेकांशी, तसं बोलल्यासारखं सोपं वाटायचं असेल तर त्यामध्ये एवढी लांबी पुरून जाते. त्यामुळे आता त्या कवीला वाटलं की 8 8 8 ऐवजी शेवटच्या तुकड्यामध्ये आपण 4 मात्राच घेऊया, आपलं बोलणं तेवढं पूर्ण होतं आहे आपलं. मग त्यांनी तसा तो विचार केला आणि मग 8 8 8 आणि 4चं पाळलं. यतिस्थान मात्र तिथंच दिलं. जर हे यती जर भंग झाला असता, म्हणजे इथं जर शब्द संपले नसते ना, हे शब्द पुढं पण आले असते यतिस्थानाच्या पुढं, तर तो यतिभंग होतो. सहसा यतिभंग करू नये, केला तरी 1 किंवा 2 मात्रांना करतात.
एवढा एक यतिभंग आणि यतिस्थानाबद्दल थोडंच लिहून घ्या, कारण ते फार महत्त्वाचं नाही आहे. बोलता बोलता महत्त्वाचा शब्द सापडावा किंवा एखाद्या वेळेस यतिभंग होऊन जातो, तो काय मुद्दाम करायची गोष्ट नाही आहे. यती पाळण्यासाठी मात्र तुम्हाला सतर्क राहा. तुम्ही जर सुरुवातीच्या काळात शिकत असाल ना, तर वृत्त कसे तयार होतात, तुम्ही वेगवेगळ्या गजला वाचाल, फेसबुकवरती वाचाल, व्हॉट्सअपवरती वाचाल. गजल वाचल्यावरती बघा की तिथं यतिभंग होतो आहे का, तुम्ही सर्च करा, वाचा, आणि स्वतः जेव्हा लिहित असाल ना तेव्हा तो न करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथं यती येतो आहे ना, तिथे शब्द पूर्ण व्हायला पाहिजे. हे का व्हायचं, तर यासाठी आपण बोलताना जर तो तुटला तर त्याचा अर्थ नाही लागत. कधी कधी काही काही लोकांना अशी वाचायची सवय असते ना, लगागा 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 लगागा, मग लगागा शब्द तुटला तर त्याचा अर्थ लागत नाही. दुसरीकडे काय की यती पाळायचं कशासाठी की त्या त्या ठिकाणी जेव्हा त्याला संगीत वगैरे देतात ना, संगीतबद्ध करताना तो सोपा जातो. त्याला तुकडे पाडून त्या तुकड्यांना बरोबर तेवढ्या ह्याच्यामध्ये बसवून, मीटरमध्ये बसवून ते संगीत देतात. त्या ठिकाणी जर शब्द तुटला तर तो गाणाऱ्या माणसाला पण सुरातून बोलताना तुटला नाही पाहिजे, नंतर तो समजणार नाही ना त्याला, ऐकणाऱ्याला. ही फार छोटी मोठी गाणं आहेत यतिस्थानाची, पण ती काही लोकांना महत्त्वाची वाटतात, काही लोकांना वाटतं की हे फार महत्त्वाचं नाही आहे. मग काही लोक 1 किंवा 2 मात्रांनी यतिभंग करतात, तो जस्ट चालतो. काहीच वृत्तामध्ये जी 24 मात्रांची वृत्त, जी आनंदकंद आहे, रंगराज आहे, मग अशी आपण आनंदकंदाच्या वेळी बघितलं ना, अद्यापही सूर्याला, ते वृत्त आहे, किंवा त्या वृत्ताचाच थोडाफार फेरफार करून जी नवीन वृत्त बनतात 24 वगैरे मात्रांच्या जवळपासची, त्या वृत्तांमध्ये मात्र यतिस्थानाची आग्रही मागणी करतात, कारण की ती लगेच खटकतात जर यती नाही पडला तर. बाकीच्या वृत्तांमध्ये एखाद दुसऱ्या मात्राने यतिभंग चालू शकतो. अर्थात यतिभंग न करता पण ओळी रचता येत असतील तर रचाव्यात, सुरुवातीला सराव करावा. यतिभंग हा काही मुद्दाम करायची गोष्ट नाही. यती पाळणं ह्यासाठी मात्र आपल्याला सतर्क राहावं लागतं. पुस्तकाकडे येतं. आता आकृतिबंधाचे घटक सांगूया. गझलेमध्ये आकृतिबंधाचे घटक म्हणजे कोणकोणत्या गोष्टी शेरामध्ये बघितल्या जातात आकृतिबंधा दृष्टीने. एक शेर लिहा तुम्ही, मग अशी शेर लिहा, अद्यापही सूर्याला, तुम्ही लिहून घेतला असेल ना, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. हाच शेर आपण बघूया, आणि त्यामध्ये गझलेच्या आकृतिबंधाचे घटक कोणकोणते आहेत ते बघूया. नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही, हा खोल घाव नाही. आता खाली एक आकडा, मिश्रा. मिश्रा म्हणजे ओळ. पहिली ओळ जी असते तिला उला मिश्रा म्हणतात. उला पहिला रस्व उला, आणि दुसऱ्याला म्हणतात सानी. नंतर ओळ उला आणि सानीला फक्त. पहिली ओळ म्हणजे उला मिश्रा, दुसरी ओळ म्हणजे सानी मिश्रा. 2 नंबरला लिहा शेर. दुसरा म्हणजे सानी. सानी झाला. नंतरला अशा 2 ओळींचा एक शेर बनतो. शेर 2 ओळींची एक स्वतंत्र आणि सार्वभौम कविता. शेर 2 मिसरे झाला. त्यानंतरला मतला. मतला म्हणजे गझलेचा पहिला शेर, ज्याच्यामध्ये आकृतिबंधाचे सगळे घटक पाळले असतात, म्हणजे यमक पद्धत आपण पाळली जाते. पहिला शेर. आता लिहा रदीफ. रदीफ रदीफ लिहा, रदीफ, फक्त रदीफ लिहा, सोडून द्या. आणि 5 नंबर लिहा काफिया. रदीफ म्हणजे यमकाचा भाग आहे. रदीफ जी ओळीच्या शेवटी जी अक्षर बदलत नाहीत किंवा शब्द न बदलता रिपीट होतात, न बदलता, ती रदीफ आहे. आणि त्याच्या आधी जो शब्द आला ना काफिया आहे, त्यात अलामत लिहा. आता
अलामत म्हणजे काय आहे, तर रदीफच्या आधी काफिया आला तर काफियामध्ये न बदलणाऱ्या अक्षरांच्या आधीच्या अक्षरावर त्याला कोड करा. बघा ह्या काफ्यात सराव आणि घावमध्ये व न बदलणारा अक्षर आहे, त्याच्या आधी रा आणि घा आहे. या रा आणि घामध्ये जो स्वर आहे, इथं आ असा स्वर आहे, आ. रा आणि घामध्ये आ स्वर आहे ना, तो आ स्वर म्हणजे अलामत आहे. काफियाच्या शब्दात न बदलणाऱ्या उच्चारांच्या आधी जे स्वरसाम्य अपरिहार्य आहे, स्वरसाम्य, ते म्हणजे अलामत. अलामत असेल तरच काफिया ठरतो, काफिया असेल तरच शेर किंवा गझल होते. काफिया किंवा अलामत नसेल तर तो शेर किंवा गझल नाही ठरणार. पण रदीफ मात्र नसले तरी चालते. एखाद्या शेरामध्ये रदीफ नसेल, एखाद्या गझलेमध्येच रदीफ नसेल, चालतं. ते नाही सांगा. मक्ता 7 नंबरला लिहा. मक्ता, मक्ता म्हणजे शेवटचा शेर. हा पहिला शेर ज्याच्यामध्ये मतल्यामध्ये दोन्ही ओळीमध्ये बघा, दोन्ही ओळीमध्ये आकृतिबंधाचे घटक आहेत. वृत्त आहे, दोन्ही ओळीमध्ये रदीफ आहे, दोन्ही ओळीमध्ये काफिया पण आहे, तो मतला झाला. आणि शेवटचा शेर असेल तो मक्ता. एखाद्या गझलेत 6 शेर, एखाद्या 7, एखाद्या 5 मध्ये असेल. शेवटचा शेर म्हणजे मक्ता. आणि मक्त्यामध्ये शक्यतो पूर्वीच्या काळी काय करायचे लोक, स्वतःचं तखल्लुस म्हणजे स्वतःचं टोपण नाव लिहायचे आणि त्याला मक्ता म्हणायचे. टोपण नाव लिहायचे तखल्लुस. आणि तखल्लुसवाला शेर जो असेल त्याला मक्ता ठेवायचा, तो शेवटची शेर ठेवायचे. पण हल्लीच्या काळी काय तखल्लुसची फार गरज नाही लागत, कोण लिहिलं कोण लिहित नाही. तखल्लुस म्हणजे स्वतःचं टोपण नाव आपणच निवडायचं एखादं टोपण नाव. माझं ते कवितेमध्ये वापरायचं आपण, त्याला तखल्लुस म्हणतात टोपण नावाला. आणि ते टोपण नाव असेल तर तो मक्ता म्हणायचे, पण नसेल तर त्याला आखरी का शेर पण म्हणतात. तर एवढे सगळे घटक असतात. एकाच वृत्तामध्ये एकाच प्रकारचे काफिया आणि रदीफ असलेल्या 2 किंवा जास्त शेरांची एक रचना म्हणजे गझल. आता तुम्हाला ह्याची व्याख्या, तांत्रिक व्याख्या स्पष्ट होईल की एक गझलेमध्ये काय काय असतं. एकाच वृत्तामधल्या ओळी असतात सगळ्या, 2-2 ओळींचे शेर म्हणजे स्वतंत्र कविता असतात. अशा 2-2 ओळींची एक रचना, जिच्यामध्ये पहिल्या शेरामध्ये दोन्ही ओळीमध्ये आकृतिबंध स्पष्ट होतो, त्यामध्ये वृत्त कळतं, त्यामध्ये काफिया कळतो, त्यामध्ये रदीफ काय असेल ते कळते. रदीफ जर एखाद्या गझलेमध्ये नसेलच तर चालते, पण काफिया जर नसेल तर चालत नाही. म्हणजे काफिया आणि त्यामध्ये अलामत हे अपरिहार्य अंग आहे. रदीफ हे एक्सेप्शनल आहे, असेल नसेल चालतं. ह्या मतल्यामध्ये आहे दोन्हीत. एखाद्या गझलेत नसतं, ते शायराची मुभा आहे, ती स्वातंत्र्य आहे. हे घटक दिसले की तुम्ही आकृतिबंध ओळखू शकता. पहिल्या मतल्यामध्ये दोन्ही ओळीमध्ये सगळे घटक कळतात. नंतर मात्र प्रत्येक शेरात वृत्त हाताळलं जातं, पण यमक मात्र त्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये म्हणजे सानी मिश्रामध्ये, खालच्या शेरामध्ये सानी मिश्रामध्ये यमक येतं. म्हणजे आता अद्यापही सुराला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल गाव नाही. त्यातला पुढचा शेर कसा आहे, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा बंधू जमाव नाही. लिहायचं जमाव नाही, हे थोडा खालचा. जमाव लिहा, फक्त जमाव नाही लिहा खाली, जमाव नाही. दुसऱ्या वेळी त्याला बघत आहे जमाव नाही. आता जमाव नाही मध्ये काय पाळलंय, नाहीला नाही पाळलंय, रदीफ हाताळली आहे, बरोबर. तर जमावमध्ये बघा शेवटीचं अक्षर न बदलणारं व आहे का नाही, व त्याच्या आधी मा आलं, मामध्ये अक्षर कुठला, स्वर कुठला, अधेरू स्वर आ आहे ना. आता पुढचा शेर आहे की येथे आता पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही ना. तर डाव नाही असं पुढे बघा, डाव नाही. डावमध्ये पण त्याचं बघा, डाव नाही, डाव नाही. याच्यामध्ये पण पडलं आहे. दुसऱ्या वेळीमध्ये डाव नाही केलं की नाही, नाहीला नाही आलं. आणि डावमध्ये बघा ड ला आचा काना म्हणजे आची अलामत आली, नंतर मग न बदलणारं अक्षर व आलं, सेम आलं. किंवा
मेल्या विना मढाला आता आता उपाव नाही, त्यात एका शहराची ओळ आहे. उपाव शब्द लिहा, उपाव नाही. आता ह्या गझलेमध्ये सगळ्यामध्ये हेच आलं आहे, सराव नाही, घाव नाही, जवाव नाही, डाव नाही, उपाव नाही, वगैरे वगैरे. ही काफिया रदीफची जोडी आहे. हा नियम गझल पाळते. प्रत्येक शेरामध्ये अशा पॅटर्नमध्ये येतं आणि ते रिपीट होतं. रिपीट झाल्यावर तुम्हाला कानांना आल्हाद जाणवतो. शिवाय त्याला स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याला एक सौष्ठव आहे, त्याला काहीतरी नियमबद्धता आहे. ते रिपीट होते, त्यातून नाद पण आल्हाद निर्माण होतो ना. एवढाच आहे गझलचा आकृतीबंध. त्या चौकटीमध्ये तुम्ही चौकट लिहून घ्या. चौकटीमध्ये काय आहे, एकसारखं वृत्त, नंतर मग रदीफ, रदीफच्या कंसातले हरदीफ असेल तरी चालते, नसेल तरी चालते, नसेल तरी चालते. त्यानंतरला काफिया. काफिया मात्र अपरिहार्य आहे. काफियामधली अलामत अपरिहार्य आहे. इथं आची अलामत आहे बघा, अलामत म्हणतो आपण त्याला. त्याला मराठीत स्वरचिन्ह असंही म्हणतात. ॲक्च्युली ते स्वराचं साम्य आहे. स्वरसाम्य, स्वरचिन्ह किंवा अलामत एकाच संज्ञेचं, एकाच संकल्पनेसाठी त्या संज्ञा सगळ्या. आणि मग चौथा आपण चौकटीचा भाग शिकलो होतो कुठला, की एक शेर हे गझलेचं एकक आहे. एक शेर, दोन शेर, पहिला शेर म्हटला, त्यानंतर पुढचा शेर असं करत टप्प्याटप्प्याने गझल पूर्ण होतं. एका शेर किती शेर किती असावे त्याच्यावरती एक चर्चा होते. काही लोक म्हणतात 5 शेर असावे, काय लोक. ठीक आहे, ते काय हे जे नाद सौंदर्य जे होतं, रिपीट होतं, त्याला काहीतरी प्रमाण असावं म्हणून जर ठेवलं असेल, सातत्य राखावं म्हणून. पण संख्या किती असावी ह्याचं काही बंधन नाही आहे. म्हणजे कोणी 5 शेरांची गझल कमीत कमी करतं, कोणी 4 शेरांची करतं, कोणी 3ची करतं, कोणी 21-25 शेरांची पण गझल करतं. जेवढे शेर होतील तेवढे होतील. शक्यतो संख्येपेक्षा त्याच्या गुणाला महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही शेर चांगली लिहिता का महत्त्व आहे. तुम्ही 5 लिहा, 3 लिहा, एकच शेर लिहा चालतो ना. एकच शेर लिहा, चांगला शेर लिहा. एका शेरानंतर परत अरे मला 5 शेर कमीत कमी लिहायचे आहेत बाबा, 10 शेर लिहायचे आहेत मला, असं ठरवून नाही होत. ते ठरवून करू पण नका, कारण त्यात कृत्रिमता येते नंतर. नाही, त्याच्यात काय आहे, अलामत ही स्वरसाम्य हा त्याचा गुणधर्म आहे. स्वरवैषम्य हे त्याचा आकृतिबंधाचा गुणधर्म नाही आहे. पण काही ठिकाणी सूट दिली जाते. जसं की जर अची अलामत असेल तुमची, ऱ्हस्वची असेल ना, तर त्यासाठी ऱ्हस्व स्वर चालवू शकतो. म्हणजे उ आणि ई चालू शकतो. हां, सूर लागली फिर, हां, ती सूट आहे. पण तो नियम नाही, लक्षात ठेवा, तो नियम नाही आहे, सूट आहे ती. नाहीतर लोक त्याला नियमासारखं पाळतात. त्याला नियम नाही आहे, तो सूट आहे. ती सूट अपवादात्मकरित्या घ्यावी, केव्हा तरी घ्यावी. नेहमी घेतलं सूट कसं म्हणायचं ना, का अपवाद कसं म्हणायचं, केव्हा तरी घ्यावी. भटांनी पण घेतलेले आहेत सूट त्याच्या. आणि स्वरवैषम्याची अलामत त्याला म्हणतात. म्हणजे एक आता ही जी आहे ना अलामत, आ एकच स्वर सगळीकडे आला ना, त्याला एकच स्वरीय काफिया म्हणायचं. आणि अ आणि ई आलं तर बहुस्वरीय काफिया. आता ह्यामध्ये लोक काय करतात, आता नवीन तो एक दोष आहे, आची अलामत आली तर औची घेतात. ठीक आहे, ती 2 मात्रांची आहे. अची आणि ऊची आपण एका मात्रांचीच आहे ना, ती सूट छोट्यात छोटी सूट झाली. आणि जर आपण आच्या ऐवजी पुढं आहा घेतलं, आजऐवजी आम घेतलं, अलामत बदलली आपण त्यामध्ये, तर ती सूट मोठी सूट झाली. सूट कमीत कमी घ्यावी कधी पण शक्यतो. एखाद्या आता होऊ शकतं, आता एक शर्वरी मुनीश्वरचा शेर आहे की बाबा, शेर मी लिहिला होता, एक सांगा शेर आहे की शर्वरी मुनीश्वर शेर, किंवा सतीश जरण्यांचा एक शेर आहे की थेंब नव्हता जरी कमाईचा आणला आव पाण पोईचा. कमाईचा आणि पोईचा मध्ये मा आणि प वरती स्वर वेगळा आहे, आ आणि ओ आहे, बरोबर. ते स्वर वैषम्य झालं, तो नियम नाही, तो नियमाला फाटा दिला त्यांनी. पण त्यात त्यांनी मग काय केलं आहे, त्यांनी परत तशी सूट नाही घेतली पुढच्या शेरामध्ये. त्यांनी मग प्रामाणिकपणे काय केलं आहे की आचाच पुढं त्यांनी स्वर पाळला आहे. मतल्यामध्ये आपली जमीन स्पष्ट झाली. त्यामध्ये आ किंवा आची अलामत सोपी होती, पण त्यांना तो पाणपोई हा शब्द त्यांना अपरिहार्य वाटला असेल, मग त्यांनी तो घेतला असेल. मग कमाईचा आणि पाणपोईचा मध्ये आ आणि ओ झालं, पण त्यांनी मग प्रामाणिकपणे पुढच्या सगळ्या शेरामध्ये आचाच अलामत पाळली. त्यांनी ओ कुठं नाही घेतला मग, किंवा आ आणि ओच्या व्यतिरिक्त तिसरा कुठला स्वर पण नाही त्यांनी घेतला. असं सूट कमी, जर तसं एखाद्याने केलं असतं ती सूट मोठी होत जाते मग त्यामध्ये, त्यात काय अर्थ नाही ना.
पण नियम कशाला पाळले, बनवले कशाला? सूट छोटी छोटी, म्हणून अची आणि ऊची ही जी सूट आहे ना तुम्ही म्हणलं ते, ती भटांनी पण बाराखडीमध्ये मान्य केली की एक अपवादात्मकरित्या लिहून चालते बाबा एखाद्या वेळेस. आची ओची, आमची आहाची असं शक्यतो बदलू नये, त्याला मग ते अर्थ राहत नाही. कारण की स्वरसाम्य जे आहे ना, हेच त्याचं नादांची जी गरज आहे, नाद निर्मितीची सौंदर्य जे आहे ते सकसपणे पूर्ण करतं. ते स्वर वैषम्य तुम्ही घेत राहाल ना, ते कानाला खटकतं आणि नंतर मग ते स्वर बदलत गेले, कुठलेही स्वर तुम्ही आलामत मग त्याला आलामत कसं, स्वरचिन्ह ते निश्चितच आहे, त्यामध्ये ते बदलू नाही आहे. अपवाद म्हणून लोकांनी तुम्ही अशा शेर वाचले असतील एखाद्या वेळेस कोणीतरी. ही तुझी चौकट नव्हे रे हे खुले आकाश, सर्वीचा शेर होता. ही तुझी चौकट नव्हे रे हे खुले आकाश माझे, पार कर सारी युगे तू वाचण्यास सारांश माझे. आकाश आणि सारांशमध्ये आ आणि आमचं घेतलं त्यांनी, स्वर वैषम्य आलं आणि ते कानाला खटकतं. प्रामाणिकपणे त्या कवयित्रीने काय केलं, पुढच्या शहरामध्ये मग आ आणि आम नाही, एकच आ तर आज घेतलं आहे पुढं, मग आम नाही घेतलं. मग ती प्रामाणिकपणा आहे त्याचा. जर त्यांनी घेतलं असं तरी मग ते दोष वाढत जातो ना एकाला. एकदा का तुम्हाला सूट घेता येते असं कळलं की माणूस काय करतो, परत घेत राहतो तरी सवय लागते. मराठीमध्ये काय किती प्रघात आहे सुटी घेत राहण्याचा. शक्यतो शिकताना सुटी घेऊ नका. सुटी तुम्हाला कळतील की कशा असतात सुटी वगैरे, त्या सुटी घेण्याची तारतम्य असतं, त्याच्यामुळे काहीतरी विचार असतो. सुटी आहेत, प्रयोग आहेत. आता प्रयोगमध्ये प्रयोग नाही, तुम्ही काय म्हणलं, स्वरकाफी. हां, स्वरकाफिया काय सांगतो मग. हा जो काफी आहे की नाही, हे बघा हा काफी. आता तुम्ही अजून एक शेर लिहा. आता काफ्याचे प्रकार सांगतो. प्रकार दोन आहेत त्यामध्ये. तुम्ही जे उल्लेख ना ते सुटीमध्ये येतं, ते प्रकारमध्ये येत नाही. प्रकार दोनच आहेत. दोन प्रकार लिहून घ्या तिथं. आता थोडा प्रशांतांचा शेर आहे एक की अजूनही मी तितकासा श्रीमंत कुठे, तोच आहे ना. अजून माझी लाचारी, अजूनही मी तितकासा धनवंत कुठे, अजून माझी लाचारी श्रीमंत कुठे ना. अजूनही मी तितकासा धनवंत कुठे, अजून माझी लाचारी श्रीमंत कुठे, अजून माझी लाचारी श्रीमंत कुठे, श्रीमंत कुठे. आता हे बघा, हा मतला आहे. जेव्हा एखादा मतला किंवा शेर तुमच्या समोर येईल ना, तेव्हा त्याची आता आपण रदीफ कसं ओळखायची, काफिया कसं ओळखायची, कसं काय बघूया. आता यात बघा शेवटाकडून चालू करायचं. हा मतला आहे, दोन्हीमध्ये पाळलेलं आहेत. आपण आता क्रॉस चेक करूया. शेवटून जे आहे ना कुठे कॉमन आहे, ते झाकून ठेवा थोडा वेळ. हां, आता बघा ही रदीफ आहे, कारण ती अक्षर साम्य आहे ना, आहे तसंच रिपीट झालं आहे दोन्हीमध्ये. आता बदललेले शब्द बघा कुठले आहेत, धनवंत आणि श्रीमंत. ह्याच्यामध्ये तच्या खाली अंडरलाईन करा बघा. तो दोन्हीकडे कॉमन आहे. आता त्याच्या अलीकडे या. अजून एकदा अलीकडे आल्यावर तुम्हाला काय दिसेल, हा स्वर दिसेल बघा, दोन्हीकडे आहे तो स्वर, म्हणून ती अलामत आहे. स्वरसाम्य आलं का, स्वरसाम्य. त्याच्या खालीचं अक्षर मात्र बदललं आहे, व आणि म आहे बघा. जर हे पण सेम असलं असतं ना, तर आपण अलामतीसाठी अजून इकडं आलो असतो. जोपर्यंत समान भाग संपत नाही तोपर्यंत शोधायचं. जिथं विषमता सापडली मन आणि त्यामध्ये विषमतेमध्ये स्वराचं साम्य बघायचं, ते इथं आहे. ही अलामत आहे. ही अलामत. हां, अलामत. काफियाच्या शब्दात न बदलणारा भाग त आहे. त लिहा खाली, फक्त त लिहा. काफियाच्या शब्दात न बदलणारा भाग त आहे आणि शेवटी रदीफ आहे कुठे. आली. आता हा जो काफिया आहे की नाही, ह्या काफियाच्या प्रकाराला काय म्हणायचं, स्वर अक्षर असणारा काफिया. अलामतीचा स्वर आहे आणि अलामतीच्या स्वरानंतर एक अक्षर पण आहे त्यामध्ये, तचं अक्षर समान आहे की नाही, म्हणून हा काफिया जो स्वर अक्षर पद्धतीचा काफिया आहे. जर एखाद्या गझलेच्या मतल्यात किंवा त्या शेरांमध्ये जर स्वर आणि अक्षर दोन्ही कॉमन नसेल, फक्त स्वरच कॉमन असेल, पुढे अक्षर नसेल, हा स्वर अक्षर लिहा की स्वर अक्षर आकडा 1 लिहा. स्वर डॅश अक्षर,
स्वर डॅश अक्षर अक्षर हां, आणि दुसरं खाल्ल्या फक्त स्वर, फक्त स्वराचा काफिया, फक्त स्वराचा काफिया. म्हणजे उदाहरणार्थ समजा की जर ह्या मतल्या टेक्निकली अर्थ सोडून द्या, हे जर त नसलं असतं, मत काफ्याच्या शब्दात जर त नसलं असतं तर काफ्याचे शब्द कशावर संपले असते? अनवर संपले असते. त्यानंतर अक्षरच नाही आहे, पण स्वर मात्र पाळलेला आहे ना. आणि आपल्या नियमानुसार काफ्या काफ्या तेव्हाच ठरतो जेव्हा त्यात स्वरसाम्य असेल. म्हणून इथं स्वरसाम्य आहे आणि त्यामुळे हा काफिया असेल, आणि हा स्वरांवरती संपतो ना, तिथं पुढं अक्षर नाही आहे, म्हणून हा फक्त स्वरांचा काफिया. त्याला स्वर काफिया, स्वरांत काफिया, म्हणजे शब्दाच्या अंताला स्वर असेल, जो अलामत असेल म्हणून तो स्वरांत काफिया असं म्हणतात. त्याला येतं तो दोनच प्रकारचे काफिया असतात, स्वर आणि अक्षराचा काफिया आणि फक्त स्वरांचा काफिया. आणि त्यानंतर मग रदीफ असेल नसेल तर चालतं. इथे रदीफ आहे एखाद्या शहरात, रदीफ गझलमध्ये नसेल रदीफ चालतं. लक्षात आलं? आपण काय काय शिकलो? वृत्त म्हणजे काय, वृत्त कसं मोजायचं, शब्दांचे उच्चार कसे फोडायचे, ते कसे 1 2 1 2 मध्ये कसे मोजायचे, वृत्तांचे प्रकार आपण शिकलो. ते 3 प्रकार शिकलो: अक्षर गणवृत्त, मात्रा वृत्त आणि त्यामधला जो प्रकार तो मात्रिक गणवृत्ताचा प्रकार बघितला. 3 प्रकारची वृत्त बघितली. आणि आपण आकृतिबंधाचे घटक बघितले. मतला बघितला, उला मिसरा, सानी मिसरा, एक शेर, काफिया, रदीफ, अलामत, तखल्लुस म्हणजे काय, तखल्लुसवाला शेर म्हणजे काय, एवढे घटक आपण बघितले. तर एवढे घटक तुम्ही ओळखायला शिकाल ना, जेव्हा तुम्हाला कळेल की हा आकृतीमध्ये, जेव्हा तुम्ही गझल वाचाल, कुठली आता गझल वाचाल, लगेच लिहायलाच चालू करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही वाचाल ना, तेव्हा हे स्टार्ट कसं करायचं? दोन्ही पहिले मतला वाचायचा, पहिला मतला वाचला, दोन्ही ओळीत वृत्त आले का बघायचं, वृत्त तपासून बघायचं, घरचा अभ्यास करायचा, वृत्त तपासून बघायचं. आणि मग रदीफ बघायची, रदीफ नसेल तरी चालतंय, मग काफिया शोधायचा, काफ्यामधलं स्वरसाम्य काय बघायचं, त्या स्वरसाम्यानंतर ते कॉमन अक्षर आहे का बघायचं. मग स्वर आणि अक्षर असेल तर स्वराक्षराचा काफिया, स्वरानंतर जर त्या शब्दामध्ये जर अक्षर नसेल तर फक्त स्वराचा काफिया, फक्त स्वर जुळत असेल तर, आणि रदीफ. एवढे घटक ओळखायचे. सिंपल आहे तसं. ते खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तशा त्या फार, आणि त्या गणितीय पद्धतीनं बघावं लागतात. त्यामुळे त्या वृक्ष वाटतात, कंटाळा येतो ऐकायला. मला पण सांगताना कंटाळा येतो, तुम्हाला तर ऐकायला कंटाळा असेल. पण हे अपरिहार्य आहे, कारण की हे जर शरीर नसेल ना, तुम्ही यात कितीही गझल आणा, तुम्ही गझलचे गुण किती आणा, ती गझल ठरणार नाही ना. म्हणजे काय आहे, आशय हे जर आपलं साध्य असेल, आपल्याला काय व्यक्त करायचं आहे, आशय व्यक्त करायचा आहे, आशय हे आपलं साध्य असेल आणि आपल्याला गझल लिहायची असेल, तर तो आशयापर्यंत पोहोचण्यासाठी हे साधन आहे. साधनाशिवाय तुम्ही साधनाची साधना करा. साधना म्हणजे काय? हे साधन, त्याची साधना, त्याने तुम्ही साधनाची साधना कराल. तर साधन आधी आत्मसात करा, मग टप्प्याटप्प्याने तुम्ही आशय कसा असतो, तो कसा खुलवायचा, कसा बांधायचा वगैरे तुम्ही वाचून वाचून शिकाल. असे कार्यक्रम अटेंड करत जा, आम्हाला कार्यक्रमाला बोलत जा, आम्ही सांगू. सोपं आहे. मग तुम्हाला कळलं, कोणाकोणाला कळलं काय काय असतं गझलमध्ये, काय काय असतं, आकृतिबंधात काय काय असतं. वृत्त बघा, रिपीट करतो. वृत्त असतं, एका वृत्तात सगळ्या ओळी, 2 ओळींचा एक शेर, वृत्तांतर मग काफिया, रदीफ. वृत्ताचे प्रकार शिकलो ना आपण नेमके. हे वृत्ताचे प्रकार वगैरे सगळं मराठी भाषेत कॉमनच आहे बरं. गझलेसाठी खास वृत्ताचे प्रकार काढले गेले असं नाही आहे, ते मराठीमध्ये वृत्त पहिल्यापासून होते. फक्त काफिया रदीफ काय, आता बघा काफिया रदीफमध्ये एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की मराठी कवितेमध्ये गझलेतर जी कविता असते त्यामध्ये ही कुठे हा भाग जो अपरिहार्य जो अक्षरसाम्याचा भाग असायचा ना, तो असा गरज नव्हती. ते तला त जर जुळलं ना तर ते यमक असायचं. बघा रला र, मराठीत म्हणे र जोडला, टला टो जोडला, हां ते तर आहेत, ह्यामध्ये पण आहेत. पण ह्यात यमकाचे अक्षर कसे आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. म्हणजे काफ्याच्या शब्दात पण एखाद दुसरं अक्षर असतंच. असं पुढे रदीफचा भाग पण असतो, त्यामध्ये 2-2 शब्द, 3-3 शब्द पण असू शकतात रदीफमध्ये. एक शब्द, 2 शब्द, 3 शब्द पण असतात. तर हे त्याचं वेगळं पण आहे. पण
त्याच्यापेक्षा वेगळे पण महत्त्वाचं काय आहे की हा जो स्वर आपण पाळतो ना, अपरिहार्य असतो तो, हा स्वर त्याची आयडेंटिटी आहे गझलची. कारण की इथं दुहेरी पद्धतीने यमक आहे, स्वर आणि अक्षर दोन्ही पाळायचं आहे आपल्याला. असं मराठी कवितेमध्ये फक्त अक्षर 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 पाळत राहू तुम्ही, तुमचं यमक साध्य केलेलं. इथं तसं नाही होणार. आता अशी जर तुम्ही यमकं जर कवितेमध्ये आणलीत ना, श्रीमंत यमक, ते चालतं, पण गझलेमध्ये कवितेसारखी यमक चालत नाही. म्हणजे फक्त अक्षराच्या साम्यावरती यमक गझलात नाही जाणार. तुम्हाला स्वर पण हा पाळायला हवा आणि पुढचं अक्षरही पाळायला हवं. पुढं जर अक्षर नसेल तर ते क्षम्य आहे, चालेल, त्याने कदाचित कमी नाद निर्मिती होईल, पण ते चालेल. पण तो स्वर मात्र अपरिहार्यच आहे. तुम्हाला हे यमकामधली बेसिक ओळखायची एक अलामत आणि नंतर अक्षर. मग ते अक्षर मग ते काफिया शब्दामध्ये असेल, नंतर अख्खा रदीफ असेल, काही असेल चालेल, पण त्याला एक्सक्यूज नाही आहे. तुम्हाला हे दोन लक्षात ठेवावं लागेल. जे जर तुम्हाला सराव केला तुम्ही याचा अलामत आणि रदीफची अक्षर किंवा काफियामधले मधलं अक्षर, म्हणजे स्वरसाम्य आणि अक्षरसाम्य दोन भाग आहेत. हे ॲक्च्युली लोक काफिया रदीफ किंवा त्याला मुख्य यमक अंत्य यमक असे दोन शब्द बोलतात लोक, पण ॲक्च्युली त्याची कन्सेप्ट जर आपण लक्षात घेतली तर एकूण यमकबद्धतेची ही दोन अंग आहेत. मराठी गझलेतर कवितेमध्ये यमकबद्धतेचं एकच अंग असायचं, शेवटचं अक्षर. ह्यामध्ये यमकबद्धतेची दोन अंग आहेत, एक स्वर आणि अक्षर. स्वरसाम्य, अक्षरसाम्य. आणि वृत्तामध्ये मग बघितलं तुम्ही जे वृत्ताच्या ओळींचं मात्रांचं संख्यांचं साम्य, हे जे साम्य आहे ना, त्याच्यामुळं ते रिपीट होतं तेव्हा ती मजा येते. ती सगळी आपण गाणं ऐकतो ना तेव्हा समयवरती येतं ना, तसं ते समयवरती येतो बरोबर आपण. आणि त्यातून जो आल्हाद निर्माण होतो, नुसता नाद नाही, त्यात आल्हाद आहे, त्यात आनंद आहे. म्हणजे जर तुम्ही त्यामध्ये एखाद्या गझल जर ऐकली आणि तुम्हाला अर्थ नाही कळला समजा, तरी पण जेव्हा ते धनवंत कुठे, श्रीमंत कुठे, अंत कुठे, संत कुठे, असं पुढं तुम्हाला रिपीट मजाच येतात त्यात. आणि ही नाद निर्माण करणं ही गझलेच्या आकृतिबंधाची पहिली गरज आहे, तिचा हेतू तोच आहे. आणि दुसरीच मगाशी सांगितलं की आकृतिबंध पाळण्यातून काय होतं. आता बघा, ह्या शेर म्हणून तुम्ही बघितला, म्हटला आहे, तुम्हाला आकृतिबंधाचे घटक कळले, पण ह्याच्यामध्ये इतकेच शब्द वापरायला जागा आहे. वृत्त आहे ना, ते तेवढेच शब्द बसावे लागतील, त्यानुसार तेवढीच जागा आहे. त्यामुळे तुम्हाला ते नेमकंच लिहावं लागणार आहे. तुम्हाला ह्या एकूण शब्दामध्ये एकूण भरीचे शब्द तुम्हाला बिनकामा शब्द भेटणारच नाही तुम्हाला. अतिशय नेमकं, अतिशय मुद्द्याचं. हां, त्यामुळं काय होतं, जेव्हा तुम्ही वृत्तात लिहायला चालू कराल ना, तेव्हा तुम्हाला अर्थासाठी पण नेमके शब्द जेव्हा आणावे लागतील ना, तेव्हा तुम्हाला हळूहळू काय की अरे तुमच्या विचार करण्याच्या शब्द तुम्हाला निवडावा लागतो. मग तुम्ही विचार करता, अरे हा नको हा घेतो, मग हा नको हा, नाही मला हा अर्थासाठी हा योग्य नाही, ह्याची अर्थछटा वेगळी आहे, मी हा बदलतो. मग तुम्ही काय करता, तुमच्या विचारांनाच तो एक प्रकारचा शिस्तबद्धपणा येतो. आणि हा विचारांना शिस्त यावी म्हणून आकृतिबंध पाळायचा आहे. म्हणजे आकृतिबंध ही काही वरवरची गोष्ट नाही आहे, ती मुळात समजून घ्या. तिचा सराव करताना आकृतिबंध पाळायचा म्हणजे मी कर्जला ट जोडतो असं नाही चालणार, तुम्ही सार्थ पण करायचं आहे ना त्याला. म्हणून तुम्ही ते विचारांना पण एक प्रकारची शिस्त तुम्हाला आपोआप येत जाईल. तुम्ही जेव्हा शिकाल ना, प्रॅक्टिस कराल, सुरुवातीला आकृतिबंधाच्या आकर्षणामध्ये आपण पटापट लिहितो, नंतर जेव्हा कळतं की अरे नाही आपण तर हे साधनच पाळतो आहे, आपलं साध्य काय, आपलं आशय हे साध्य आहे आपलं. आपण जेव्हा आशयाच्या मागं जाऊ ना तेव्हा मात्र आकृतिबंध सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्ही सायकल चालवायला शिकता, एकदा सुरुवातीला शिकता, धडपडत शिकता, तसा आकृतिबंध शिकून घ्या, तो मुरवा. एकदा का तुम्ही सायकल चालवायला शिकला ना, तुम्ही हात सोडून पण सायकल चालवाल ना, डोळे बंद करून सायकल चालवाल, उलटं बसून सायकल चालवाल, कसं चालवाल सायकल तुम्ही. म्हणजे तुम्ही सायकल चालवून बरोबर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तुम्ही, तेव्हा सोबत ती सायकल असावं लागते. हा आकृतीमध्ये ते साधनाचं काम करतो. तो व्यवस्थित शिकून घेतला की तुम्हाला पुढं टप्प्यावरती आशयाकडे जाताना तुम्हाला ती शिस्त येत जाईल, नक्की येत जाईल. अजून काय प्रश्न तुम्हाला आकृतिबंधावरती आहे? हेच स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर, मूळ स्ट्रक्चर लक्षात ठेवा. प्रत्येक गझल आता ह्यात धनवंत कुठे आहे, दुसऱ्यामध्ये दुसरं असेल, अलामत वेगळी असेल, नबताना अक्षर वेगळं असेल, रदीफ वेगळी असेल, हजारो फॉर्मॅट त्यात तयार करता येतात. सोपं आहे ते. पण
वृत्तबद्धचं लयबद्ध लिहिण्याची मी मगाशी लय हा शब्द वापरला होता ना वृत्ताबरोबर, की ती लयबद्धता जर तुम्हाला जर अंगीकारता आली ना, तुमच्या काही लोकांच्या मध्ये डोक्यामध्ये असते माइंडसेट असा असतो. काही लोकांना खूप शिकावं लागतं. मग शिकून पण येतं ते, अगदीच ह्याचा काही गंध नसेल तरी पण शिकून तुम्ही करू शकता. पण तेव्हा काय होतं की ते वृत्तबद्ध शिकता त्या यमक कसा आणायचा त्यामध्ये एनर्जीची वाया जाते, मग तुमचा आशय तुमचा कमजोर पडत जातो. हेच आधी मुरवाल ना जेवढं, जेव्हा ते आपसूकपणे येत राहील ना तेव्हा तुमचा आशय पण पुढे येईल. नाही तर मग वृत्त आणि यमकच तुमचं पुढे येत राहील, ते दिसत राहील तुमच्यातून ओळीमधून. हे मुरवा तुम्ही आतमध्ये. मग ते ही सिंपल असतं हो, काय नाही, हे चाल लावायची एखादी आणि गुणगुणायचं, आणि ते गुणगुणत त्याच्यामध्ये तुम्ही ओळायच्या. आता मंदार बसला त्याला माहिती आहे चाली कशा असतात, त्या गुणगुणायच्या, त्यानुसार मग ते लेखन जमतं. ते तसंच असं सेम काम, सोपं आहे, ते अवघड नाही. समजले घटक, समजले, चौकट समजली ना पहिल्यांदा. चौकटमध्ये काय आहे, वृत्त एक समान यायला पाहिजे, रदीफ यायला पाहिजे, नसेल तरी चालेल पण शक्यतो असं ती नाद वाढवते, सुंदरता वाढवते त्याची. काफी यायला पाहिजे, काफियामध्ये कंसात अलामत यायला पाहिजे. हां, आणि नंतर मग एक शेर जो आहे तो स्वतंत्र कविता. हे 4च मध्ये लक्षात ठेवा. मग नंतर वृत्तबद्धता, यमकबद्धता वगैरे तुम्ही शिकाल पुढं, ते सोपं आहे. अजून काय तुमचं काय, तुम्ही काय तर मग असे म्हणाल ते नको बनते. नाही, आता स्वरकाफी आपण शिकलो ना, स्वरकाफिया शिकलो ना, म्हणजे काय होतं की न बदलणारं अक्षर त्या शब्दामध्ये नव्हतं. काफियाच्या शब्दामध्ये फक्त अन होतं. हां, आ औ चालतं. पण हे जर फक्त जर असेल ना, हां, आता आस हा जर काफिया असेल, त्याला मात हा जर काफिया म्हणून जोडला, आणि मी जर त्याला म्हणालो की हे स्वर कामा नाही की स आणि च, मग चालतं होतं. इथं आम चाललं, मग आमचं स पण चालून घ्या, ठीक आहे, ते टेक्निकली योग्य आहे. ते टेक्निकली तुम्ही स्वर काफिया म्हणू शकता. पण त्यात एक त्रुटी अशी आहे की त्याची नादमयतेची जी गरज आहे, ज्यासाठी आपण आकृतिबंध पाळत होतो, त्या नादमयतेचा आल्हाद रिपीट होणं किंवा त्यात सकस नाद निर्मिती होणं, है ना, संगीतमय होणं ओळी, ते इथं स आणि त्यामध्ये होत नाही तितकं चांगलं. इथं जर भास असलं असतं ना, आसला भास, तर तुम्हाला ते जास्त छान वाटलं असतं. पण आसला मात होतं तेव्हा ते काय होतं की स मध्ये आणि त मध्ये जे व्यंजन आहे, स आणि अर्धा पाय म्हटलं स, अर्धा पाय म्हटलं त, त्याच्यामध्ये उच्चाराला प्राधान्य जास्त आहे. त्या अच्या स्वराला प्राधान्य कमी आहे. इथं जर आपण धनवन आणि श्रीमन हे काफिया जर असले असे, सार्थ शब्द असले असे आपण काफिया म्हटले, तर त्या अनला काहीतरी वेटेज आहे आणि ते जाणवत राहतं. मग हे स आणि त्यामध्ये असेल तर ते जाणवत नाही, त्यामध्ये त्याच्या व्यंजनाला प्राधान्य आहे उच्चारामध्ये. ह्याच्यामध्ये ला प्राधान्य आहे, म आणि वला मग प्राधान्य नाही, त्या ला प्राधान्य, त्यामुळे ते 2 मात्रांचा स्वर होतो, त्यामुळे चालतं. हा एकच मात्राचा स्वर आहे. आणि शक्यतो मराठी भाषेमध्ये आपण जेव्हा मूळाक्षरे शिकतो, क ख ग ग, त्यामध्ये जोडून शिकतो ना आपण, त्याला अर्धा क अर्धा ग असं शिकत नाही आपण, क ख ग घ असं शिकतो. त्यामुळं त्याचा साऊंड जो आहे ना चा, इथं जेव्हा स्वरांत म्हणून ते येतं, फक्त स्वरांवरती आपल्याला काफिया निभवायचा आहे, त्यात पुढं अक्षर नाही आणायचं आहे ना. जेव्हा ते असं येतं ना तेव्हा ते जाणवतच नाही. माझा हा शब्द समजा आहे, माझा, आणि वेडा, माझा आणि वेडा, त्यामध्ये हे जर 2 काफिया म्हणून वापरायचे असतील तर आचं साम्य आहे ना ते, आणि ते 2 मात्रांचं आहे, ते जाणवतं कानाला. आ संगीत जेव्हा देतात ना, त्यामध्ये जेव्हा स्वर असतात ना तिथं आलाप येतात, आणि जिथं व्यंजन आहेत ना तिथं ते ताल येतात. आता इथं आलाप घ्यायला सोपं जातं त्याला, माझा वेडा असं तो गायक बरोबर गातो आणि ते कानाला पण जाणवतं. ते आस आणि मात तो काय करणार, त्या सँडविच करणार त्याला ना, तो त्याला वाढवणार. आलाप स्वरांमध्ये कसा, तो जरी हा आद्य स्वरच आहे तरी त्याला आलाप घेऊन तो किती वाढवणार आहे. आणि हीच संगीताची जी तत्व आहेत ना, नाद निर्मिती वगैरे, हीच ती आकृतिबंध असा ठरवण्यामागे तीच आहेत. त्याचा एनहान्स करा, वृत्त पाळा, दोन्ही ओळीत पाळा. जेव्हा तुम्ही यमक पाळा त्या 2 पद्धतीने पाळा, म्हणजे स्वर पण पाळा आणि त्यानंतर अक्षर पण पाळा. ते वाढवण्यासारखं आहे, मग ते वाढवत नेणं आहे, म्हणून तो आकृतिबंध असा आहे. नाहीतर तो मग इतर कवितांसारखा पण असला असता ना. आता इंदिनियमक कविता असते मराठीमध्ये,
मग गझलला पण निर्यमक करा, चाललं असं नाही चालत. ते नादच निर्माण होत नाही ना. नाद निर्माण करा त्यामध्ये, तो आल्हाददायक असायला हवा आणि मग तो रिपीट करत राहा. तर प्रत्येक समयावरती मग तो काफिया येतो. दादा त्यातलं पुढचे शेर कुठले होते? अजूनही मी तितकासा श्रीमंत धनवंत कुठे, अजून माझी लाचारी श्रीमंत लाचारी श्रीमंत कुठे, इथंही जात चालतं. पुढे शेर काय होतं? नाही पण जनरली काय असणार त्यात? संत अंत असंच असणार. संत कुठे, अंत कुठे? हां हां, अजून जमली मला गझल साध्यंत कुठे. साध्यंतमध्ये काय झालं? द्यनवरती अन आलं ना, आणि त्यानंतर त आलं. ते आल्यामुळं काय झालं? आल्हाददायक नादांची निर्मिती झाली. त्याचं बेसिक काय ते? आल्हाददायक नाद निर्माण करा, तो रिपीट करत राहा. मग प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीमध्ये त्यात श्रीमंत कुठे, धनवंत कुठे, नंतर अंत कुठे, साध्यंत कुठे, पंत कुठे, सगळं असं होतं. अंत अंत ते रिपीट होतं ना. ते रिपीट नाही झालं ना, त्याला बाधा आली. म्हणून आलामत पण पाळा. शक्यतो आलामत एकच स्वरीयच घ्या, एकच स्वर पाळा. बहुस्वरीय विनाकारण करत जाऊ नका. आशयासाठी जर अपरिहार्य असेल तर तुम्ही करू शकाल. त्यावेळेला शेर पण चांगला असेल तर कोणी तुम्हाला बोट उचलणार नाही. हां ठीक आहे, तुम्ही चांगला, ठीक आहे, शेर चांगला तुमचा, ठीक आहे, तुम्ही आलामत नाही पाळली पण आम्हाला शेर आवडला, असं तरी म्हणतात लोकांना ना. विनाकारण ते करत बसू नका. तुमचा प्रश्न व्हॅल्युएबल होता की 2 स्वर असेल तर काय, त्याला बहुस्वरीय काफी असं म्हणतात. पण तो सध्या सुरुवातीच्या काळात तसा शिकू नका. सुरुवात शिकतानाच व्यवस्थित करायची. नंतर मग हळूहळू त्यातले बारकावे तुम्हाला आपापच कळतील. ते काय शिकवायची गरज नाही. आम्ही पण भरपूर सुटी वापरतो, आम्हाला काही शिकवलं नाही. हळूहळू बघून शिकलो आम्ही काय असतं, कसं असतं. हे बेसिक आहे. तुम्ही आत्ता शिकाल ना, तुम्ही सगळीकडे तुम्ही घोळ घालत बसाल. तुम्हाला म्हणून शिकताना पण त्याचा क्रम पण कसा आहे बरं का. आधी अक्षरगणवृत्तात नेमकं लिहायला शिका, नंतर मग तुम्ही मात्रावृत्ताकडे वळा. कारण मात्रावृत्तामध्ये लघुगुरू नसल्यामुळं नॅचरल लय त्याची येत नाही. मग ती लय पाळण्यासाठी मग तुम्हाला 8-8-8चे तुकडे करा, मग त्यात बरोबर गट बसवा. तेच अभ्यास जास्त करावा लागतो मात्रावृत्तामध्ये. म्हणून आधी सराव आणि अभ्यास अक्षरगणवृत्ताचा करा, ते सोपं जातं. नंतर मग मात्रावृत्ताकडे जा, टेक्निकली जायचं. कारण काय माहिती का, आता तुम्हाला वाटेल की हे सगळे नियम आहेत, कायदे कानून आहेत, हे जाचक अटी आहेत. बऱ्याच लोकांना जाचक अटी वाटतात. पण कसं आहे, ज्या लोकांना वृत्तात लिहिताच येत नाही, शिकवून सांगून सुद्धा घोकून सांगून पण त्यांना ते वृत्तात लिहिता येत नाही ना, हे त्या व्यक्तीचे दोष आहेत ना. ते गझल या आकृतिबंधाचे दोष नाहीत. हा आकृतिबंध निर्दोषच आहे. आकृतिबंधात दोष नाही आहे, तो फार विचार करून तयार केला गेला आकृतिबंध आहे. तुम्हाला नाही पाळता येत. तुम्ही खूप प्रयत्न करता, ट्राय करता, पाठ करता सगळं. अरे हां असा काफियाला काफिया तुम्हाला जमत नसेल तर ते तुमचा दोष असतो. म्हणून निर्दोषपणे लिहायला सराव करताना निर्दोषपणे करा. नंतर मग त्यामध्ये दोष आहेत, सुटी आहेत. तुम्ही जर ते स्वर वैषम्य सांगितलं तर दोष आहे तो. पण अ आणि उ आहे ना, ती तर सूट आहे. सूट कुठली, दोष कुठला, प्रयोग कुठला. आता आस आणि मात असे काफिये हाताळून सुद्धा आणि त्यापुढे रदीफ योजून सुद्धा. कारण काय बघा, ह्याच्यामध्ये नादाचं साम्य नाही आहे ना, नाही. मग काय केलं बघा ह्यांनी, सच्या आधी आ आणला की नाही, इथं पण आ आणला बघा. त्याला मास्किंग करणं म्हणतात. नाद कुठंतरी मॅच करायचा आहे ना तुम्हाला. आणि मग आस आणि तुम्ही रदीफ योजा, आस नाही, मात नाही. मग नाही जर तुम्हाला साऊंडचं तुम्हाला एक नादरम्यता मिळेल. आणि आस आणि मातमध्ये आच्या आणि माच्या वरती जो आच आहे समान, त्याची पण नादरम्यता तुम्हाला कुठेतरी मॅच होईल ना. मग ते हे मास्किंग आहे, हे सुटी आहेत, हे प्रयोग आहेत. हा नियम नाही आहे. आसला मातच यायला पाहिजे असं काय नव्हतं. जर तुम्ही अचा स्वर काफिया मान्यच करणार असाल, फक्त स्वराचा काफिया, मग इथं पण कशाला तुम्ही स्वर आणता आसारखा, नका आणू, वेगळं काहीचं करा. इथं मत करा. पण ते आनंद येत नाही त्यामध्ये. तो आनंद येत नाही हे त्याचं पहिलं कारण आहे. नंतर त्याला प्रयोग म्हणतात. मी स्वतः गझल केलेली आहे, नंदूबायांनी केलेली आहे. करतात लोक, आम्ही प्रयोग करतो, भरपूर प्रयोग करतो. पण ते करायचे म्हणून करत नाही. हे बघा, सुटी प्रयोग हे अभ्यासाचा विषय नाही. हा अभ्यास करता वाचून ठेवायचं. पण तसं मला हा सूट घेता येते ना, मी पण सूट घेतो आता. अरे हे करता, हे सरांनी सांगितलं आम्हाला करता, मी पण करतो, असा विचार नाही करायचा.
शेवटी आशय महत्त्वाचा आहे, साध्य महत्त्वाचं आहे. साधन हे तर सहाय्यक भूमिकेत आहे ना. आकृतिबंध पाळणं ही सहाय्यक भूमिका आहे. आशय मात्र निर्दोष पाळणं हे तुमचं कर्तव्य पहिलं असलं पाहिजे. काय बोला की सर. काफी आणि अलामत ना. दुसरा नाही नाही दुसरा काय तुमचा कुठला शिरला की कुठला आहे का मतला लिहा. मतला सर पण गजलकार आहेत जीवन, त्यांचा मतला लिहित आहेत ते. आपण त्यामध्ये काय शोधूया. ट्रिक आहे, सिम्पल ट्रिक आहे. परत तुम्हाला परत सांगतो कसं शोधायचं. कसं सर्वात आधी मतला बघायचा. कुठल्या गजल मतला नसेल तर काय करायचं एक सांगतो कसं. मतला काय तुमचं. कोणी झोक्यास माझ्या द्या जरा झोका कोणी झोक्यास माझ्या दुःख आहे लटकले झाडास माझ्या. द्या जरा झोका कोणी झोक्यास माझ्या दुःख आहे लटकले. वा छान सर आहे. दुःख आहे लटकले झाडास माझ्या. द्या जरा झोका कोणी झोक्यास माझ्या दुःख आहे लटकले झाडास माझ्या. त्या झोक्यावरून आठवला मला तो ह्याचा एक शेर आहे, जय विघ्नेचा शेर आहे बरं का, की पंचमी होती पुढे आल्या तिघी चौघी. पंचमी होती पुढे आल्या तिघी चौघी द्यायचा झोका आता झोक्यास कोणाच्या. वा हा शेर चांगला झोका बस. आता यातलं वृत्त गाल गा गा गाल गा गा गाल गा गा ह्याचं ना गाल हे वृत्त दोन्ही वेळेस पाळलेलं आहे. ते वृत्त आपण नको बघूया, दोन्हीत पाळलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काफिया आहे का आणि रदीफ आहे का बघायचं आहे. तर सिम्पल काम करायचं. पहिली स्टेप काय करायची, मागून वाचायचं. मागून वाचायचं आणि जे कॉमन आहे ना कॉमन ते कट करून टाकायचं. माझ्याकडे बघा खोडा खोडा इथं झोक्यास माझ्या, इथं झोक्यास माझ्या, इथं झाडास माझ्या. झोक्यास माझ्या झाडास माझ्या झोक्यास वेगळं हां झोक्यास माझ्या इथं इथं लिहायचं इथं माझ्या आणि झाडास माझ्या. हे साऊंड एकसारखं करत आहे ना एकसारखं करत आहे. आता आपण चिन्ह खाली ओळीची खाली आपल्याला खोडायचं आहे. गणित कसं म्हणतो आपण, भागाकार करतो ना भागाकार. भागाकार करतो ना आपण 10/5 कोडतो असं. तसंच करून बघायचं गणितीय पद्धतीने करूया. माझ्या हां आता ह्यात मागून वाचायचं. मागून वाचायचं आणि जे कॉमन आहे ना ते कट करून टाकायचं. कट करा मा पण कट करा. बरं झालं माला पण कट करणार थोडा. ज्या कट झालं मा कट झालं. आता इथं आलो आपण स कट करा झालं. आता स कट इथं काय आलं क्या आणि झा डा क्या डा. ह्याच्यामध्ये स्वर आहे का बघा कॉमन, कारण हे कॉमन नाही आहे ना. हे सगळं कॉमन होतं. कॉमन काढून टाकलं. जे अनकॉमन सापडलं त्यामध्ये व्यंजन आणि स्वर वेगळा करायचा आणि स्वर कॉमन आहे का बघायचं आपल्याला. त्यात स्वर कॉमन आहे. आचा स्वर कॉमन आहे बघा आहे. आता बघा आचा स्वर कॉमन आला, ती आपली अलामत ठरली. ओके आता आपण आचा स्वर कुठल्या शब्दात आहे तो बघा आणि तो जो सार्थ संपूर्ण सार्थ शब्द जो असतो अर्थपूर्ण शब्द जो असतो ह्याच्यामध्ये अलामत आहे ना. ही कुठल्या शब्दामध्ये झोक्यास आणि झाडास बरोबर सार्थ शब्द आहेत. अर्थपूर्ण लागला हे आपले काफी आहेत. झालं अर्थपूर्ण लागला. आता काफी जे संपले त्यानंतर जे काही नंतर उरेल ना जे उरेल त्याला अर्थ असतोच. अर्थात कविता अर्थ असतोच. जे आहे ते सगळं रदीफ आहे. मागून वाचत येणे जे कॉमन आहे ते कट करा. नंतर काय करा अलामत कुठे शोधा. अलामत कुठे आहे ते शोधा बरोबर. जी व्यंजनं वेगळी सापडली जे कॉमन सापडलं कट केलं. जे अनकॉमन सापडलं ना त्यामध्ये 2 भाग केले. एक व्यंजन आणि स्वर. आपल्याला स्वरसाम्य हवं आहे म्हणून आपण स्वर शोधतोय ना. व्यंजन वेगळंच राखायला पाहिजे. त्याचं स्वर फक्त कॉमन आहे. हे स्वरसाम्य म्हणजे अलामत. जे अलामत ज्या शब्दामध्ये आहे तो सार्थ शब्द म्हणजे काफिया आणि त्यापुढे जे कॉमन अक्षरसाम्य जे अक्षरसाम्य आलं होतं ना ते म्हणजे रदीफ. सिंपल आहे. कुठलाही जेव्हा तुम्ही आणि जर तुमच्याकडे जर मतला नसेल
जर मतला नसेल तर 2 किमान शेर आहे का, कुठल्याही 2 शेर आहे का, मग त्याच्यामध्ये काय करा, दुसऱ्या ओळीमध्ये आहे का बघा. मतल्यामध्ये दोन्ही ओळीमध्ये होतं ना, ते खाली खालीच होत्या. मतला नसल्यावर काय करणार, कुठल्याही मग 2 शेर वाचा, त्यामध्ये दोन्ही तुम्हाला 4 ओळी मिळाल्या का नाही, 4 ओळीमध्ये वृत्त सेम आहे का बघा, आणि त्यामध्ये खालच्या ओळीत दुसऱ्या नंबरच्या ओळी, पहिल्या शेरची दुसरी ओळ, दुसऱ्याची दुसरी ओळ, त्यामध्ये मग असाच नियम फॉलो करा. जे कॉमन आहे ते कट करा, जे अनकॉमन सापडतं त्यामध्ये स्वर कॉमन आहे का बघा. जर अनकॉमनमध्ये स्वर कॉमन सापडला ती अलामत झाली. ती अलामत ज्या शब्दामध्ये तो सार्थ शब्द म्हणजे आपला काफिया झाला, आणि काफिया संपला की मागं जे आपल्याला अक्षरसाम्य मिळेल ते रदीफ झालं. सिम्पल आहे ते. लहानपणी करतो ना, 10ला 2ला 2 कट, 1ला 1 कट, 1 तसं आहे. कॉमन आणि अनकॉमन. कॉमन अक्षर आहे. आता बघा परत इकडून बघा, स्वराची अलामत बघायची. हे बघा, नियमानुसार आपली व्याख्या काय होती, काफियाच्या शब्दात जे स्वर न बदलणाऱ्या अक्षराची आधी, जर न बदलणारे अक्षर असतील तर काफियाच्या शब्दामध्ये न बदलणाऱ्या अक्षराच्या आधी जे स्वरसाम्य भेटताना आपल्याला, ते स्वरसाम्य म्हणजे अलामत आहे. आणि त्यानंतर मग न बदलणारा अक्षर असेल किंवा नसेल चालेल, त्यानंतर रदीफ आहे. रदीफ पण असेल नसेल चालेल. म्हणजे बघा, रदीफ नसेल चालेल, एखाद्या वेळेस रदीफ नसेल, एखाद्या शहरामध्ये काय, एखाद्या जमिनीमध्ये काय रदीफ असेल पण हे स नसेल तुमच्याकडे, चालेल. तो स्वरकाफी आपण मगाशी बघितला, हे पण चालेल, ठीक आहे. पण मग हे मात्र असलं पाहिजे, हा स्वराला तुम्हाला एक्सक्यूज नाही आहे. वृत्त आणि स्वराला एक्सक्यूज नाही आहे तुमच्या. त्यानंतर मग अक्षरसाम्याला एक्सक्यूज आहे, स्वरसाम्याला एक्सक्यूज नाही आहे. अक्षरसाम्याला चालतं, एखाद्या वेळेस तुम्ही करू शकता. एवढाच आकृतीबंध समजलं का कसं शोध. हे बघा, काफिया, रदीफ आणि वृत्त हे पाळणं हे कवीसाठी बंधनकारकच आहे, आणि रसिकांसाठी ते आनंद देणार आहे. त्यांना जर कळलं ना, काही लोक काय म्हणतात, रसिकांना काय गरज आहे, काफिया रदीफ आम्हाला कायची काही गरज आहे. अहो, जर तुम्ही शिकून घेतला तर तुम्हाला हे कळेल की त्या ठिकाणी तो नेमका शब्द, व्यवस्थित नियमात बसणारा शब्द आणण्यासाठी त्या कवीने किती मेहनत केली, आणि तो बरोबर तो कसा आणला आहे हे जर तुम्हाला कळलं ना व्यवस्थित, तुमचा आनंद होतो, तो वाढतो. तुम्हाला ज्ञान, थोडीशी माहिती मिळेल ना. आता मी रसिक आहे, मला आता गझल ऐकायची आहे ना, आता संध्याकाळी मुशार आहे, तुम्ही ऐकाल गझला भरपूर लोकांच्या, त्यामुळे तुम्हाला जेव्हा कळेल ना खाली, अरे हां ह्यांनी हे रदीफ घेतली, हे काफिया, मग ते काफियाला काफिया आला, तो रिपीट झाला, तो तुमचा आनंद वाढतो. रसिक म्हणून तुम्हाला एवढं तरी कळलं तरी बस. आणि जर तुम्ही कवी म्हणून गझल करणार असाल तर मग तुम्हाला हे पाळावं लागेल. त्यामुळे शिकून घ्यायचं.